गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. नमस्कार ठाणेकर रसिक हो, सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमात तुमचे मनापासून स्वागत. गप्पांचा एक अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम. टीम गप्पांच्या तर्फे मी अमृता संभूस आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे आजच्या गप्पांच्या या 29व्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत श्री पूषण वैद्य. यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. मी टीम गप्पांच्या वतीनेही त्यांचे मनपूर्वक स्वागत करते. गप्पांचा या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी गप्पांची टीम, ज्यांना आपण भेटणार आहोतच. कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे हात, जे मानसिक आणि आर्थिक बळ आपल्यामागे उभं असतं, त्यांचा उल्लेख करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. सर्वप्रथम वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे, ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो आणि आजपर्यंतच्या सर्वच कार्यक्रमांसाठी त्यांनी टीम गप्पाला जे अनमोल सहकार्य देऊ केलेलं आहे, त्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद. सोबतच जाई काजलचे श्री राजेश गाडगीळ, जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. तसंच या कार्यक्रमाची आठवण ही फक्त आठवण न राहता ती एक सुगंधित आठवण व्हावी, यासाठी आपल्या पाहुण्यांना आपण जे अत्तर देतो ते उपलब्ध करून देणाऱ्या मनस्वी गृहोद्योगाचे श्री देवीप्रसाद सोनी यांनाही धन्यवाद. सुलेखनकार पिनाकिन रिसबूड यांनी एक अतिशय आगळीवेगळी भेटवस्तू आपल्या आजच्या पाहुण्यांसाठी आणली आहे. त्यांचेही खूप खूप धन्यवाद. या सगळ्यासोबतच ह्या हॉलमधली सर्व व्यवस्था, आवश्यक त्या सुखसोयी वेळेत उपलब्ध करून देणारे ओमकार कॅटरर यांचेही आभार. मी आता गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य यांना विनंती करते की त्यांनी आपले आजचे पाहुणे श्री पूषण वैद्य यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावे. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. आता मी आमच्या गप्पाच्या संपूर्ण टीमला फोटोसाठी आमंत्रित करते. श्री मिलिंद कराडे, मंगेश कोळी, आमोद दांडेकर, नरेंद्र फडके, भाग्यश्री कासार, पूर्वा धारप आणि मी अमृता संभूस. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. आता मी आपल्या गप्पांच्या टीमचे श्री आमोद दांडेकर यांना विनंती करते की त्यांनी श्री पूषण वैद्य यांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. रसिक श्रोते हो, सगळ्यांचे आभार मानून झाले. नकळत कुणाचा उल्लेख करायचा राहिला असल्यास क्षमस्व. पुन्हा एकदा आवर्जून सांगते की गप्पांचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य, गप्पांची संपूर्ण टीम
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला असे सर्वांचे मोलाचे हात आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आपण सर्व रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आज आपल्या कार्यक्रमाला खास ऑस्ट्रेलियाहून आलेल्या श्रीमती आशा अशोक वडुचकर यांचे ग गप्पांच्या टीमकडून स्वागत. त्या आपला ग गप्पांचा कार्यक्रम ऑस्ट्रेलियामध्येही आवर्जून बघतात. मी भाग्यश्रीला विनंती करते की तिने त्यांचे अत्तर देऊन स्वागत करावे. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ, रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा. तसेच आज या कार्यक्रमाला घंटाळी मित्रमंडळाच्या सचिव पदावर असलेले श्रीयुत गणेश अंबिके हेही उपस्थित आहेत. त्यांचेही मी स्वागत करते. ते गेले 35 वर्ष घंटाळी मित्रमंडळाशी जोडले गेले आहेत. मी मंगेशला विनंती करते की त्यांनी श्री गणेश अंबिके यांचे अत्तर देऊन स्वागत करावे. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ, रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव. तसेच मी प्राची वैद्य मॅडमचेही स्वागत करते आणि भाग्यश्रीला विनंती करते की त्यांनी त्यांचं अत्तर देऊन स्वागत करावं. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ, रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा. आता आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तर मी आपल्या कार्यक्रमाची आजची मुलाखतकार पूर्वा धारप हिच्याकडे पुढची सूत्र सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार रसिक श्रोते हो, खास करून ठाणेकर रसिक श्रोते हो. आणि आज आपल्याकडे ऑस्ट्रेलियाहून आलेले पाहुणे, सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. आजच्या ग गप्पांच्या कार्यक्रमाची सुरुवात मी एका छोट्याशा कवितेनं करणार आहे सर. ओके. मराठी भाषेतील स्वल्पविराम, अनुस्वार आणि आपल्या पारंपरिक दागिन्यांच्या नावांचा वापर करून लिहिलेली ही कविता मला नेटवर सापडली. कवी कोण आहे हे मात्र कळू शकलं नाही, पण तरी पण मी हे आपल्यासमोर सादर करते आहे. शृंगार मराठीचा असं आहे कवितेचं नाव. शृंगार मराठीचा. अनुस्वारी शुभकुंकुमते भाळी सौदामिनी, प्रश्नचिन्ही डुलती झुमके सुंदर तवकानी, नाकावरती स्वल्पविरामी शोभे तव नथनी, काना काना गुंफुनी माला खुलवी तुझ मानिनी, वेलांटीचा पदर शोभे तुझिया माथ्याला, मात्रांचा मग सुवर्ण चाफा वेणीवर माळला, उद्गाराचा तोगे छल्ला लटके कमरेला, उद्गाराचा तोगे छल्ला लटके कमरेला, अवतरणांच्या बटा मनोहर भावती चेहऱ्याला, उकाराचे पैंजण झुमझुम पदकमलांच्यावरी, पूर्णविरामी तिलोत्तमतो शोभे गालावरी. रसिक हो, ह्या कवितेचं मी आत्ता तुमच्यासमोर जे सादरीकरण केलं ते का केलं ह्याची सुरुवात आपण आता या कार्यक्रमातून करणार आहोत. दागिने हा तसं म्हटलं तर सगळ्यांच्या आयुष्यातला अतिशय नाजूक विषय, साजूक विषय म्हणू शकतो आपण. विशेषतः स्त्रियांच्या, मुलींच्या हा तर अगदी खास जिव्हाळ्याचा विषय असतो. घरातला प्रत्येक दागिना ही एक आठवण असते त्या कुटुंबाची, वंशाची, परंपरेची, पिढीची. तर दिनांक 1 नोव्हेंबर 1993 रोजी स्थापन झालेल्या सेनोरिटा या दागिन्यांच्या ब्रँडचे ठाण्यातले अत्यंत यशस्वी उद्योजक श्री भूषण वैद्य सर हे आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.
आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही कविता या कार्यक्रमासाठी किती सुयोग्य होती. ओके. गप्पांच्या कार्यक्रमात सर मनापासून आपलं स्वागत. आणि तुमचा हा व्यवसाय, त्याच्यानंतर तुमचं जे काही सामाजिक कार्य आहे, याविषयी बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदी जेव्हा मला सांगण्यात आलं की तुला भूषण सरांची मुलाखत घ्यायची आहे, तर माझी गाडी इथेच अडकली. भूषण हे नावच मी पहिल्यांदा ऐकलं. आणि खूप लोकांच्या मनात हा प्रश्न जरूर आला असेल की भूषण, अरे हे नाव आपण फारसं नाही ऐकलं आहे. तर सर, या कार्यक्रमाची सुरुवात आपण आज तुमच्या नावाच्या अर्थाने करणार आहोत. तर थोडक्यात आम्हाला तुमच्या नावाची कहाणी सांगा, अशी विनंती. नक्की. सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना. खास करून गप्पांची टीम, सुंदर कार्यक्रम आहे. म्हणजे मला तो कॉन्सेप्टच एवढा आवडला की आजच्या स्क्रीनच्या जगामध्ये ॲक्च्युली लाईव्ह ऑडियन्सशी गप्पा मारण्याची संकल्पना फार सुंदर आहे. आणि तुम्ही मला इथे येण्यायोग्य समजलं त्याबद्दल फार फार आभारी आहे. सो ह्या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या बालपणापासून देतो आहे. म्हणजे प्रत्येक शाळा जेव्हा बदलली माझी, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी माझ्या क्लास टीचरने पहिला प्रश्न हा विचारला की तुझ्या नावाचा अर्थ काय. तर त्याची स्टोरी अशी आहे की माझ्या आईवडिलांचं नाव, आईचं नाव नलिनी म्हणजे कमळ, मकरंद म्हणजे त्या कमळातला मध, म्हणून त्यांचा जेव्हा पहिला मुलगा झाला तेव्हा त्यांनी त्याचं नाव मिलिंद ठेवलं, म्हणजे कमळावरती फिरणारा भुंगा. आता माझा जन्म झाल्यावरती याला नाव काय द्यायचं हा प्रश्न होता त्यांच्यासमोर. आणि म्हणून माझे बाबा संस्कृतचं त्यांना बरंच म्हणजे प्रेम म्हणा किंवा अभ्यास म्हणा, तो सूर्य उगवता कमल उमलते, म्हणून उगवत्या सूर्याचं नाव द्यायचं, म्हणून पूषण. तर ते अथर्व शीर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, स्वस्तिन इंद्र वृद्धश्रवा स्वस्तिन पूषा विश्ववेदा. तर तो जो पूषा आहे त्याचं संबोधन पूषण. म्हणून मी त्यांना लिहिताना सुद्धा त्यांना सांगितलं की पू दीर्घ, श पोटफोडे आणि न पाय मोडकाय. म्हणजे त्यांच्या नावातल्या प्रत्येक अक्षराला एक काहीतरी महत्त्व आहे आणि त्यातून अलंकारिक नाव आहे असं आपण म्हणू शकतो. नंतर खूप वर्षांनी मला कळलं की उपनिषदांमध्ये या देवाचा उल्लेख आहे आणि हरवलेल्या लोकांना दिशा दाखवणारा दिशा दाखवणारा देव असा त्याचा उल्लेख मला सापडला. आणि मग जेव्हा नॉर्थ ईस्टला मी इकडे आसाम वगैरे साईडला गेलो, तिकडे हे नाव जास्त प्रचलित मला दिसलं. म्हणजे तिथे श्लोकांमध्ये किंवा नावांमध्ये सुद्धा मला एक आध्यात्मिक युनिव्हर्सिटी आहे पूषण या नावाने सुरुवात झाली. हे सगळं मला नंतर कळलं. पण असा आहे ते मी तुमच्या भूषण या नावाचा अर्थ. इंटरेस्टिंग. खूपच छान सर, खूप छान माहिती दिली त्याच्याबद्दल. आणि एक नवीन नाव लोकांच्या डोळ्यासमोर आलं आहे असं मी म्हणू शकते. आपण पुढे वळताना आपण आता मला तुम्हाला असा प्रश्न विचारावा असं वाटतो की सेनोरिटा हा एक ज्वेलरी ब्रँड आहे. ज्वेलरीचा ब्रँड तुम्ही जो स्थापन केलात, त्याचं एका मोठ्या व्यवसायामध्ये तुम्ही रूपांतर केलं. तर सुरुवातीला आपलं जे बोलणं झालं तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की एका प्रथितही अशा मार्केटिंग कंपनीमध्ये तुम्ही मॅनेजर म्हणून काम करत होतात. तर त्याच वेळेस तुम्हाला या व्यवसायाची कल्पना सुचली का, किंवा या व्यवसायाची म्हणजे या व्यवसायाचा जन्म कसा झाला? ॲक्च्युली कॉलेजमध्ये असल्यापासूनच मला अगदी योग्य शब्द सांगायचा तर किडा होता की स्वतःचं काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे त्यावेळेला माझे बरेच गुजराती मारवाडी मित्रमंडळी असायची आणि सगळ्यांचे बिझनेसेस असायचे. मी HR कॉलेजमध्ये होतो आणि सगळ्यांचे बिझनेसेस असायचे. आणि मराठी मुलं जी होती ही सगळी आपली, त्यांचं ॲम्बिशनच होतं की कुठल्या तरी सेफ जॉबमध्ये एंट्री घ्यावी. आणि माझी मित्रमंडळी ही सगळी होती. सो काय करता येईल, म्हणजे माझे वडील जज, भांडवलाचा काय प्रश्नच नव्हता. आणि
7 पिढ्यांमध्ये कधी कोणी बिझनेस केलेला नव्हता, त्यामुळे बिझनेसला कोणी मार्गदर्शन करणाऱ्यातलं असंही कोणी नव्हतं. पण काहीतरी आपल्याला करायचं अशी एक व्हेग आयडिया डोक्यामध्ये होती. माझी पत्नी ही गुजराती आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की तिने बहुतेक मला फूस लावली असावी, पण असं काय नाही आहे. मी नोकरी करता करता बेंटेक्स नावाची एक कंपनी होती, सगळ्यांना तुम्हाला जी जुनी माणसं आहेत त्यांना आठवत असेल. बेंटेक्सची घड्याळं पट्टे वगैरे असं बऱ्यापैकी फेमस होते. म्हणजे प्री इंडिपेंडन्सचा ब्रँड होता तो आपल्या देशातला. तिथे मी मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत होतो आणि ती कंपनी अगदी डबघाईला आलेली होती. 3 युनियन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासांमधनं त्या कंपनीच्या मालकांनी स्वतःचा बंगला विकून ती कंपनी परत चालू केलेली होती. आणि त्यावेळेला त्याने तो घड्याळाचा ब्रँड लॉन्च केला आणि फेल झाले ते. त्यावेळेला मी पब्लिशिंग इंडस्ट्रीमध्ये होतो आणि कुणीतरी मला सांगितलं की बाबा असं असं आहे. आणि मी त्यांच्याशी भेटलो आणि ते सांगितलं, बाबा तू ये खडा कर सकता है क्या? म्हटलं ट्राय कर सकता हूँ. आणि सुरुवात झाली तिथनं. तर त्या कंपनीचं मी भारतभर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क सेटअप केलं आणि मला जाणीव झाली की हे जर का मी दुसऱ्या कोणासाठी करू शकतो तर हे मी स्वतःसाठी नाही का करू शकणार. मग त्यावेळेला घड्याळं पट्टे हे विकत असताना एक ॲक्सिडेंटली प्रॉडक्ट डेव्हलप झाला. तो होता म्हणजे बेंटेक्सची ज्वेलरी. म्हणजे एवढी डिमांड नसायची म्हणून फावल्या वेळामध्ये काय करायचं, तर कुणीतरी एका डिस्ट्रीब्युटरने एक पर्याय आणला की आपण ज्वेलरी बनवली तर बांगड्यांची मागणी बऱ्यापैकी आहे, तीच मशीन्स, तीच प्लेटिंग प्रोसेस, म्हणून ज्वेलरी बनायला सुरुवात झाली. आणि त्या ज्वेलरीने 2 वर्षामध्येच घड्याळांच्या तोडीचा बिझनेस करायला सुरुवात केला. आणि तिथे मला हा कॉन्सेप्ट आला की फारशी टेक्नॉलॉजी नाही आहे, फारसं कॉम्प्लिकेटेड हे नाही आहे आणि फार मोठं कॅपिटल याला आवश्यक नाही आहे, हे मी करू शकतो. आणि तिकडनं खरं सांगायचं तर एक मनामध्ये सुरुवात झाली की ये हम कर सकते है. आणि सुरुवातीला ट्रायल बेसिसवरती अगदी छोट्या प्रमाणामध्ये एक प्लेटर पकडला. 5,000 रुपयाच्या भांडवलामध्ये हा बिझनेस सुरुवात केला. कारण पैसे नसायचे त्या काळामध्ये, तेवढेच पैसे असायचे. आणि मी मार्केटमध्ये गेलो आणि एक आयडिया होती की त्यावेळेला बेंटेक्सच्या फक्त बांगड्या प्रचलित असायच्या, बांगड्या चेन्स वगैरे प्रचलित असायच्या, मंगळसूत्र नसायची. म्हणून मी विचार केला आपण मंगळसूत्रापासून सुरुवात करूया. आणि पहिल्या दिवशी जाऊन मी काही मंगळसूत्र घेऊन आलो मार्केटमधनं. आणि आता प्लेटरकडे जायचं तर ते माझे जे 5,000 रुपये होते ते त्या रॉ मटेरियलमध्येच संपले. आणि मी त्या प्लेटरकडे गेलो आणि म्हटलं, बाबा तू ये मेरे को प्लेटिंग करके दे, मैं तेरे को अगले दिन पैसा देता हूँ. अरे बोले उधारी नहीं चलता है, गोल्ड प्लेटिंग का धंदा है, उसमें उधारी नहीं चलता है. म्हटलं बाबा माझ्याकडे आत्ता पैसे नाही आहेत, तू जर का केलंच, भरोसा ठेवत असशील, म्हटलं माल तुझ्याकडेच आहे, मी उद्या पैसे दिले तरच दे. नाही म्हटलं ठीक आहे, मी बनवून देतो. आणि मी ती मंगळसूत्र घेतली आणि दुसऱ्या दिवशी जसं मी ते नेटवर्क सगळं बेंटेक्सचं सेटअप केलेलं होतं, त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये सगळे ओळखत होते मला, डीलर्स डिस्ट्रीब्युटर सगळे माहिती होते. आणि मी काहीतरी करतोय म्हणल्यावरती ती सगळी मंडळी की माझी एकच अट होती की तेरे को जो मिलता है उससे ज़्यादा परसेंटेज दूंगा लेकिन कॅश चाहिए. आणि असा तो पहिला लॉट 100 मंगळसूत्रांचा विकून तिथपासून सुरुवात झाली. तो दिवस होता 1 नोव्हेंबर ॲज यू सेड करेक्टली 1993. 1 नोव्हेंबर 1993. हो. आणि तिथनं सुरुवात झाली. ऑनेस्टली सांगायचं तर त्यावेळेला काही आयडिया नव्हती मला. असं म्हणजे रिटेल करीन असा काय माझ्या मनामध्ये विचार नव्हता. सिम्पल गोष्ट होती, माल बनवायचा, डीलर्सना द्यायचा, डिस्ट्रीब्युटर्सना द्यायचा आणि ते विकतील, एवढाच सिम्पल अजेंडा होता. पण त्या सगळ्या लोकांना यायला जायला लांब पडायचं. मी राहायचो वसंत विहारला. त्या काळामध्ये वसंत विहारला जाणं येणं म्हणजे रिटर्न फेअर वगैरे द्यायला लागायचं. म्हणून सगळ्यांच्या मागणीनुसार स्टेशनच्या जवळ म्हणून आम्ही एडलजी रोडवरती त्यातल्या त्यात स्वस्त एरिया, त्यातल्या त्यात फारसा रहदारी नसलेली अशी एरिया बघून एक स्वस्तातलं दुकान की चलो इधरही बैठते है असा विचार करून सुरुवात केला. आणि फॉर्च्युनेटली तिथे रिटेलला यश यायला सुरुवात झाली. ते दुकान उघडल्याच्या
वर्षभरामध्येच त्यावेळेला ते आपलं जैन मंदिराची स्थापना झाली, टेंबीनाक्याची जैन मंदिराची स्थापना तुम्ही ती होती. गोष्ट सांगितली होती की ती पूजा कशी चालली होती आणि तर त्याबद्दल नक्की सांगा. झालं असं की त्या नवरात्रीमध्ये म्हणजे जानेवारीमध्ये आम्ही रिटेल सुरुवात केली आणि माझी अपेक्षा होती त्यावेळेला भाडी पण कमीच असायची हो, 3,000-4,000 रुपये काहीतरी भाडं होतं त्या दुकानाचा. आणि माझी अपेक्षा अशी होती की एक 15,000-20,000 रुपयाचा जरी धंदा झाला तरी ते भाडंही जाईल आणि खर्चही निघतील, तो स्टाफचा पण सॅलरी निघेल, सेल्फ सपोर्टिंग होऊन जाईल, असा काहीतरी माझ्या मनात विचार होता. आणि चांगला प्रतिसाद येत गेला. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत व्यवस्थित कधी 25,000, कधी 30,000, कधी 35,000 असा रिटेल होत होता. हे मी तुम्हाला तेव्हाच सांगतो ज्यावेळेला प्रॉडक्ट प्राईस 50 रुपये, 100 रुपये, 1,200 रुपये असं प्रॉडक्ट असायचं सगळं. आणि मी प्रत्येकाला उभं राहून अगदी आवर्जून हे गॅरंटेड ज्वेलरी क्या है, ये क्यों पहनने का, ये कैसा अच्छा है, सगळ्यांना बौद्धिक घेत असे. आणि त्यावेळेला त्या नवरात्रीमध्ये आनंदिग्यांची जी देवी तिथे असते तर तिथे स्टॉल लागला होता. आणि कोणीतरी मला सांगितलं, माझी मित्रमंडळी होती तिथली, की इथे तुम्ही स्टॉल घ्यायचं असेल, काय डोनेशन करायची असेल तर द्या, 2,500 रुपये दिले तर तुमचा बॅनर लागतो. आणि मी म्हणलं 2,500 रुपये, कारण त्या काळात तेवढी ती रक्कम तशी बऱ्यापैकी मोठी होती. पण मी म्हटलं चलो एक काम करते, जर माझा चुकून माकून 50,000 रुपयाचा सेल झाला तर त्याच्यावरती जो काय सेल होईल तो मी देवीला अर्पण करेन. अनफॉर्च्युनेटली 30 तारखेपर्यंत काहीतरी 45,000 वगैरे सेल झाला होता. आणि म्हटलं अरे यार आपण जास्त बोललो, आपण 40 बोललो असतो तरी चाललं असतं किंवा 45 बोललो असतं तरी चाललं असतं, 50,000 जरा मोठी अट घातली. आणि सरप्राईझिंगली त्या शेवटच्या दिवशी त्या 100-1,200 रुपयाची आयटम विकून काहीतरी 10,500 रुपयाचा सेल झाला आणि 55,000 रुपयाची आसपासचा सेल झाला. आणि ते 5,000 रुपये मी मोठ्या आनंदाने जाऊन त्या देवीच्या मंडपाला पण म्हणजे इथूनच तुमच्या त्या रिटेल बिझनेसची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. ऍक्च्युली हा. आणि म्हणजे हा बिझनेस तर तुमचा चालू होता, तुम्ही थोडंसं डिस्ट्रीब्युटिंग, सेल्स हे सगळं करत करत, पण नंतर पुढे तुम्ही असं मेन्शन केलं की या व्यवसायाचं A to Z शिवधनुष्य तुम्ही उचलत. म्हणजे अगदी टेक्निकली सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये पडलात की तुम्हाला तशी विशेष काही टेक्निकल माहिती नसतानाही तुम्ही त्यात पडलात आणि ते शिवधनुष्य तुम्ही पेललात. तर त्याच्याबद्दल आम्ही थोडीशी माहिती सांगा की टेक्निकली हे करणं किती चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी. शिवधनुष्य वगैरे फार मोठा शब्द आहे, पण मी असं म्हणेन की मी ॲक्च्युली चुका करत करतच शिकलो सगळं. झालं असं की 93 साली हा ब्रँड मी सुरुवात केली हे, आणि 94 साली आम्हाला खूप मोठं यश मिळालं. म्हणजे त्या कसं एखादी टॅक्टिकल चूक करतं ना, तसं ती जी माझी आधीची कंपनी होती त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या डीलर्सना लेटर पाठवलं की हुएवर सेल्स सेनोरिटा ज्वेलरी विल नॉट गेट बेंटेक्स ज्वेलरी. म्हणजे सगळ्या डीलर्सना त्यांनी असं मोनोपॉलिस्टिक लेटर पाठवलं की तुम्ही सेनोरिटा विकली तर तुम्हाला बेंटेक्स विक्री करायला मिळणार नाही. तर त्याच्यातनं बेंटेक्सचा काय फायदा झाला, नुकसान झालं मला माहीत नाही, पण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये सगळ्यांना सेनोरिटा नावाचा नवीन ब्रँड आला हे कळलं. आणि लोक लिटरली लाईन लावून माझ्याकडे यायला लागले, घ्यायला लागले, अपॉइंटमेंट्स घेऊन लांबून विदर्भातनं मराठवाड्यातनं डीलर्स येऊन शोधून. आणि ते आले होते, त्यांना असं वाटायचं काहीतरी मोठी कंपनी वगैरे असणार, कारण त्यावेळेला बेंटेक्स मोठी प्रतिष्ठित कंपनी होती, त्यांना तुल्यबळ असं काहीतरी उभं झालंय. आणि आल्यावर माझं छोटंसं दुकान पाहिलं, त्यांचा जरासं हिरमूड व्हायचं की काय आहे. परंतु प्रॉडक्ट होता आणि चांगलं यश मिळालं. आणि मी जसं म्हणलं की मी सेल्सवाला माणूस, मी मार्केटिंगवाला माणूस, प्रोडक्शनबद्दल मला काहीच तसं माहीत नव्हतं. आणि तो ज्या व्यक्तीकडनं आम्ही प्लेटिंग करून घ्यायचो
त्याच्या डोक्यात विचार आला की हा साला 6 महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी आपल्याकडे 5,000 रुपये घेऊन आलेला माणूस, प्लेटिंगचे पैसे द्यायला याच्याकडे पैसे नव्हते आणि तो आत्ता महाराष्ट्रभर विकतोय दागिने. मग जर का आमच्यासारख्या बलाढ्य किंवा धनाढ्य किंवा धंद्याचं पारंपरिक नॉलेज असलेल्या लोकांनी जर का ब्रँड टाकला तर तो केवढा मोठा होईल. म्हणून त्यांनी स्वतःचा ब्रँड काढला आणि आमचे महाराष्ट्रभर जे काय डीलर्स होते तेव्हा प्रत्येकाकडे जाऊन त्यांना सांगायचं की ये जो तुम बेच रहे ना ये हम बनाता है, ये अच्छा नहीं है, हमारा अच्छा है वगैरे वगैरे हे त्यांनी सुरुवात केली. आता मला दिसत होतं की हा आपला बिझनेस सॅबोटॅज करायचा प्रयत्न करतोय, काहीतरी आपल्याला याला फाईडबॅक करायला पाहिजे. म्हणून मी ठरवलं स्वतःचं प्लेटिंग प्लांट घालूया, साला दुसऱ्या कोणावरती डिपेंडन्सच नको. विचार छान होता, रोमॅन्टिक होता. आपण ते प्लेटिंग करण्यासाठी टेक्नॉलॉजी पाहिजे ना, प्लेटिंग टेक्निक पाहिजे, माहिती काही माहीत नाही मला. मी जाऊन मोठा खर्च करून ठाण्यामध्ये गोल्ड प्लेटिंग प्लांट वगैरे टाकला आणि वाट लागली. म्हणजे मला ते रंग जमेना, मला ते प्लेटिंग जमेना, ते बनलं ते टिकेना. आणि जी मार्केटचा जो काय लीड, जे काय अशी मी गुडविल कमवलेलं होतं ते 6 महिन्यामध्ये कंप्लीट खलास. अरे बापरे. म्हणजे जो काय विकलेला माल होता त्याचेही पैसे येईन असे झाले आणि नवीन ऑर्डर्स येईन अशा झाल्या. आणि इकडे मी कचऱ्यावरती कचरा करतोय, पैशाचा चुराडा झाला. इमॅजिन करू शकता, मी हे 5-10 हजार रुपयामध्ये सुरुवात केलेला धंदा 1995 मध्ये 35 लाख रुपयाचं नुकसान केलं. बापरे. आणि हाबकलोच होतो मी. म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ त्या सप्लायर्सचे फोन, पैसा देव पैसा देव. माझा 3 वर्षाचा 4 वर्षाचा मुलगा होता, तो सुद्धा फोन घ्यायचा आणि म्हणायचा बाबा अमक्या अमक्याचा फोन आलाय. म्हणजे आमच्या घरामध्ये ते असं एक वातावरणच झालं होतं की आधी ह्याच्यातनं बाहेर कसे निघणार. पण मग काय असं घडलं की ज्याच्यातनं तुम्ही असे यातनं बाहेर पडलात आणि पुन्हा नव्याने उभे राहिलात? 2 गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट म्हणजे मी त्या काळामध्ये एक प्लेटिंग करणारा एक ग्रोअर अँड व्हील नावाची कंपनी आहे कांदिवलीला, त्यांचा एक प्लेटिंग, त्यांचा जो हेड ऑफ डिपार्टमेंट होता, त्या काळामध्ये त्याला गाडी आणि मोठा पगार देऊन त्याला मी इकडे घेतला की बाबा हे प्लांट चालव, हे आपणे बस की बात नाही आहे, हे तू चालव. आणि त्यांनी कसा बसं ते करून व्यवस्थित प्रोडक्शन काढायला सुरुवात केली ऑन वन हँड. आणि दुसरीकडे मी 100% सांगेन की माझ्या बायकोचा मिळालेला सपोर्ट. म्हणजे ज्यावेळेला मी उभा राहत होतो त्यावेळेला झालं असं की हा जो कॉम्पिटिंग ब्रँड, ज्यांनी माझं जे, त्यांना काय विकायला जमत नव्हतं, त्यांना बनवायला जमत होतं, त्यांच्याकडे पैसा होता, इन्व्हेस्टमेंट होती, सगळं होतं, पण विकायचं कसं हे त्यांना जमत नव्हतं. तर एक दिवशी त्यांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं, म्हणे ये देखो तुमको बनाने नहीं आता है, मेरे को बेचने नहीं आता है, हम दोनों एक में साथ में जुड़ जाते. त्यावेळेला ती मारुती 1000 नवी कोरी गाड़ी होती. बोलता मैं आपको मारुति 1000 देता हूँ, ₹1,00,000 पगार देता हूँ और प्रॉफिट शेयरिंग देता हूँ, आप मेरा धंधा संभालो क्योंकि मैंने इसमें 4 करोड़ रुपया लगाया है और ये मेरा माल बिक नहीं रहा है. आणि मी म्हटलं, मी पण एकदम असा हुरळून गेलो होतो की चलो आता आपल्या सगळ्या फायनान्शियल वरीज ओव्हर, बंद करून टाकूया हे नाटक आणि जाऊन सरळ जॉब करूया, आपल्याला तेच बरं आहे. 4-6 महिने. आणि तो एवढंच नाही, त्याचं काहीतरी 12-13 लाख रुपयाचं आउटस्टँडिंग होतं. तो म्हटला ते पण आपण ह्याच्यातनंच कसं बसं वळतं करून घेऊया, यू डोंट वरी. म्हणजे मला असं वाटलं की आता मी जरा मोकळा श्वास घेऊ शकतोय असं वाटलं. आणि मी घरी आलो आणि बायकोला सांगितलं की आपली सगळी फायनान्शियल वरीज आर ओव्हर, आता काय काळजीचं कारण नाही. आणि तिने विचारलं, म्हणे की तू हेच करायचं होतं तर मग ती बेंटेक्सची नोकरी का सोडलीस? चांगली होती की, नंबर 1 ब्रँड पण होता, तुला सगळं गाडी घोडा सगळं दिलं होतं, तुला जे हवं ते सगळं त्यांनी दिलेलं होतं, मग ती नोकरी कशासाठी सोडलीस? म्हणलं स्वतःचं काहीतरी करायचं म्हणून सोडली. मग आता एवढ्यात संपलं म्हणे सगळं, स्वतःचं हारलास. सो म्हणलं अरे पण ते, म्हणे बघ तू घरामध्ये 5,000 रुपये जरी देऊ शकलास तरी मी त्याच्यात घर चालवेन, पण तुला कॉन्फिडन्स आहे का हे चालेल म्हणून?
म्हटलं चालेल काय, चालतंच आहे ना, लोकांच्याकडे प्रॉडक्ट आहे, विकला जातोय, ऑर्डर्स येत आहेत, फक्त रोटेशन, आपल्या हातात पैसा नाही आहे, एवढीच गोष्ट आहे फक्त. ती म्हणली बिंदास, काय होत नाही म्हणे, करूया आपण. आणि नोकरीच करायची झाली तर माझ्याकडे एज्युकेशन होतं, सगळं होतं, ती कुठली ना कुठली तर नोकरी सहज मिळणारच होती. तर मग ते हे कशाला, तर आत्ता नको गिवअप करू. नेक्स्ट डे जाऊन मी त्या माणसाला जेव्हा सांगितलं की नाही बाबा मेरे को नहीं करने का है, तो म्हटलं क्यों? म्हटलं मेरे को खुद का धंदा करना. अरे बोले पागल आहे क्या तू, वेडाबिडा झालाच की काय म्हणे. म्हटलं नाही, म्हटलं मी पहिली नोकरी सोडली ती मला धंदा करायचा म्हणून सोडली, तर आता मला म्हटलं नोकरी नाही करायची, आता मला धंदाच करायचा आहे. आणि तो म्हणला, तो एवढा इम्प्रेस झाला माणूस, तो म्हणला जो इतने जुनून के साथ में धंधा करेगा उसका कोई नहीं बिगाड़ सकता, बोले कुछ तो जा, बोले तो कर, और मैं पैसा मांगूंगा भी नहीं, तेरे को जब भी होएगा तभी दे देना. त्याच्यानंतर त्याने लिटरली त्याचा शब्द पाळला, त्याने परत चुकूनही मला पैसे मागितले नाही. ते सगळं झालेलं कर्ज मला निपटवायला जवळजवळ पुढची 3-4 वर्ष गेली. परंतु एका गोष्टीचा कॉन्फिडन्स झाला की मी जे करतोय हे योग्य आहे आणि ते लोकांना आवडतंय. परवाच आम्ही डोंबिवलीला काहीतरी कारणासाठी गेलो होतो आणि माझ्या बायकोला आठवत होतं की त्यावेळेला आम्ही अशी छोटी छोटी एक्झिबिशन्स वगैरे करायचो, कारण रिटेल नव्हता, हातात कॅश रोटेशन नव्हतं, तर ते रोटेशन मिळावं म्हणून आपल्या सिद्धिविनायक हॉल किंवा असे वेगवेगळे छोटे मोठे जे काय हॉल ठाणा, डोंबिवली, कल्याण परिसरातले आहेत, तिथे जाऊन ती एक्झिबिशन्स लावायची, तिथे जाऊन सगळ्यांना आवर्जून ते गॅरंटेड ज्वेलरी समजावून सांगायची, विकायचं आणि कॅश फ्लो असं काहीतरी होतं. आणि तिला ते आठवलं आणि त्याच्यामधनं ही क्लिक झालं की तुम्ही जे म्हणलात ना की रिटेलकडे कसं काय तुम्ही वळलात. या बाबतीत जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही एक गोष्ट आवर्जून नमूद केली होती की हे रिटेलमध्ये उतरताना तुम्ही असं ठरवतं की मुंबईमध्ये जेवढी रेल्वे स्टेशन्स आहेत त्याच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बाहेर आपलं एक आउटलेट असलं पाहिजे. तर ती काय कॉन्सेप्ट होती तुमची? सो त्याच्या आधीचं म्हणजे 98च्या सुमारास आम्ही ठरवलं, म्हणजे तो जो पिरियड होता त्या त्रासातनं बाहेर येण्याचा, त्याच्यातनं बाहेर येताना मेनली मला मदत झाली ती माझ्या रिटेलची. कारण रिटेलमध्ये माझा प्रॉडक्ट टिकत चांगला होता, दिसत चांगला होता, कस्टमर्सना आवडत होता आणि त्यामुळे रिटेलला रिस्पॉन्स बऱ्यापैकी येत होता. आणि त्याच्यात 2000 साली एक मोठा ब्रेक थ्रू आम्हाला मिळाला, तो म्हणजे बिग बाजार. जेव्हा किशोर बियाणींनी बिग बाजारची संकल्पना आणली त्यावेळेला आमचे एक कस्टमर होते ज्यांना आमचा प्रॉडक्ट खूप आवडायचा. ते मारवाडी होते आणि त्यांनी किशोर बियाणीला सांगितलं की भाई तेरा इमिटेशन का जो काउंटर है वो मेरे को देगा क्या? तो म्हणला ले ले. का तेव्हा काय बिग बाजार ही मोठी संकल्पना फारशी नव्हती आणि त्यांनाही पाहिजेच होते कुठं ना कुठंतरी असे मॅन्युफॅक्चरर वगैरे. आणि त्यांनी तो काउंटर आणला आणि तो आम्हाला दिला, तो सेनोरिटाला. बिग बाजारनी ज्वेलरीचा काउंटर बिग बाजारचा जो होता तो सेनोरिटाला मिळाला. आणि तिथपासनं रिटेलचं पूर्ण डायमेन्शन चेंज झालं. म्हणजे आधी जे आम्ही अगदी हजारांमध्ये खेळत होतो, 30,000 सेल झाला, 50,000 सेल झाला, 70,000 सेल झाला, हे एकदम असं आम्हाला फार मोठी गोष्ट वाटायची. तर ते पहिलं जे लोअर परेलचं बिग बाजार झालं त्याचं पहिल्या महिन्यातच काहीतरी 4-5 लाख रुपये वगैरे सेल झाला. आणि म्हणजे रिटेल हा एवढा मोठा गेम असू शकतो हे आम्हाला पहिल्यांदा आमचा म्हणजे साक्षात्कारी अनुभव तो झाला. आणि मग बिग बाजार जिथे जिथे जायला लागले तिथे तिथे आम्ही त्यांच्याबरोबर पसरायला लागलो. सो पहिले 27 बिग बाजार जे झाले त्यांच्याबरोबर आम्ही 27 रिटेल आउटलेट्स त्यांच्याबरोबर केले. आणि रिटेल आउटलेट्स, बिग बाजार हा नेहमी स्वस्तातली रिटेल स्पेस शोधणारा असायचा. त्यामुळे तो नेहमी असा रिमोट कुठल्या तरी जागेवरती असायचा, लांब, जिथे जागा स्वस्त मिळेल पण लोक स्वस्त मिळतं म्हणून येतील अशा ठिकाणीच तो असायचा. आणि आम्हाला बरेचसे कस्टमर्स विचारायचे, अरे कुछ स्टेशन के करीब नाही आहे का, स्टेशनच्या जवळपास तुमच्याकडं काय नाही आहे का, हे खूप लांब यावं लागतं वगैरे. आणि म्हणून आम्ही विचार केला की अख्खी मुंबई ही लोकल स्टेशनशी निगडीत आहे. म्हणजे बऱ्याचशा प्रमाणामधला आपला मराठी मध्यमवर्गीय जो कस्टमर आहे हा सगळा स्टेशनशी निगडीत आहे. आणि एक पॅटर्न इमर्ज होत होता की ज्या वर्किंग विमेन आहेत ह्यांना सेनोरिटाचे प्रॉडक्ट जास्त आवडत आहेत किंवा ते जे बजेट आहे
त्या बजेटला प्रॉबेबली अपर मिडल क्लासच्या या लेडीज ज्यांना स्वतःची इन्कम आहे, इंडिपेंडंट इन्कम आहे, ह्या जास्त प्रिफर करतायत. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण स्टेशन सेंट्रिक हे करूया. म्हणून ठाण्याला नौपाड्याला तर शॉप होतच, तसंच एक स्टेशन रोडला, तसं डोंबिवली, कल्याण, असं प्रत्येक ठिकाणी स्टेशनपासून 4-5 मिनटं रिक्षा स्टँड वगैरे अशा परिसरामध्ये, वसई, बोरिवली, गोरेगाव, मालाड, मुंबईमध्ये जेवढी स्टेशन्स होती त्यातली अगदी छोटी मोठी स्टेशन सोडली तर जवळजवळ 40 स्टेशन्सच्या बाहेर आम्ही हळूहळू सेनोरिटाची दुकानं उघडली. मला वाटतं ही फार मोठी अचिव्हमेंट होती की प्रत्येक स्टेशनच्या बाहेर हे दुकान उभं करणं आणि त्याच्यातनं आपल्या रिटेल व्यवसाय म्हणजे सक्सेसफुलरित्या वाढवत नेणं. आणि त्याच्या आधी नुकतंच सरांनी सांगितलं की प्राची मॅडमनी त्यांना दिलेली साथ, त्याबद्दल मला वाटतं सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचंही अभिनंदन करूयात. पुढचा प्रश्न मला सर तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही म्हणालात बोलताना की आमचे कस्टमर्स हे वर्षानुवर्ष आमच्याकडे जोडलेले आहेत. म्हणजे कस्टमर लॉयल्टी हा जो भाग आहे तो त्याला तुम्ही खूप सर्वार्थाने प्राधान्य दिलेलं दिसतं. तर काय अशा टॅक्टिक्स तुम्ही वापरल्यात की ज्याच्यामुळे हे कस्टमर्स तुमच्याकडेच कायम राहिले? सो सगळ्यात पहिलं म्हणजे सेनोरिटाच्या आधी जे इमिटेशन ज्वेलरी मार्केट होतं हे सगळं यूज अँड थ्रोवालं मार्केट होतं. म्हणजे घ्यायचं ते 15-20 दिवसामध्ये पाण्यात गेलं, ह्याच्यात गेलं की त्याचा रंग उडणार, मग ते फेकून द्यायला लागणार असं. त्यामुळे सहसा मराठी कस्टमर्सना इमिटेशन फारसं आवडायचं नाही. पण ज्यावेळेला तो टिकाऊ हा प्रकार आला की ह्या गोष्टीचं प्लेटिंग टिकतं, हे खराब होत नाही, हे जेव्हा त्यांना विश्वास बसायला लागला त्यावेळेला कस्टमर्सना हा प्रॉडक्ट आवडायला लागला. परंतु आता टिकाऊ प्रॉडक्ट बनवायचा म्हणजे तो बाकीच्या इमिटेशनच्या जवळजवळ 3 पट 4 पट महाग प्रॉडक्ट बनायचा. त्याच्या ज्या प्रोसेसेस इन्व्हॉल्ड होत्या ती थोडीशी महाग प्रोसेस होती. आता हा पैसा इमिटेशन ज्वेलरीसाठी कोणी द्यायला तयार नसायचं. म्हणजे ज्यावेळेला 50 रुपये, 20 रुपये, 40 रुपये अशी इमिटेशन ज्वेलरीची किंमत असायची, त्यावेळेला आम्ही 125 रुपये, 150 रुपये, 200 रुपये वगैरे प्राईस लावले होते. लोक म्हणून इतना असं ते मुद्दा यायचा. आणि आम्हाला रिअलाईज झालं की हे विदाऊट समथिंग एक्स्ट्रा हे काय वर्क होणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही रिप्लेसमेंट गॅरंटीचा कॉन्सेप्ट काढला की 6 महिने जर का तुम्ही वापरला, अगदी रोज अंगावरनं न काढता कंटिन्यू हा प्रॉडक्ट वापरला आणि खराब जर का झाला तर तुम्हाला विनामूल्य बदली करून मिळेल, फ्री रिप्लेसमेंट. आणि रिप्लेसमेंट गॅरंटी हा आमची एक USP त्यावेळेला होती की बिंदास वापरा, कसाही वापरा, घामात वापरा, पाण्यात वापरा, कसाही, परफ्यूम लागू दे, काही होऊ दे, खराब झाला तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत पण बदलून मिळेल तुम्हाला. दॅट क्लिक्ड. जे लोकांना जी मनामध्ये जी एक फिलिंग होती की हे नाही टिकलं तर काय, माझे पैसे वाया जातील, तर पहिली गोष्ट म्हणजे हा रिप्लेसमेंट गॅरंटी वर्क्ड आणि लोकांचा विश्वास बसायला सुरुवात झाली. आणि जेव्हा आमची दुकानं दिसायला लागली त्यावेळेला जरा लोकांना विश्वासही वाटायला लागला की बाबा हा बहुतेक टिकेल. आधी नाही तर एक्झिबिशनमध्ये वगैरे व ती गॅरंटी ठीक आहे हो, पण तुम्हाला कुठे शोधायचं, तुमची कोण गॅरंटी देणार असा भाव. सो दुकानं दिसायला लागल्यावरती तो गॅरंटीचा पण भाग आला. आणि मग आम्हाला रिअलाईज झालं की साधारणपणे त्या जे सर्टन प्लेटिंग टेक्नॉलॉजी आम्ही वापरत होतो त्याच्यात 1 वर्ष 1.5 वर्षाचं लाईफ मिळतं आहे या प्रॉडक्टला, अगदी मुंबईत सुद्धा. आणि म्हणून मग आम्ही एक वेगळी एक कॉन्सेप्ट आणली. त्यावेळेला आमचं सक्सेस बघून अजूनही काही इतर ब्रँड्स यायला लागले आणि मार्केटमध्ये विदिन अ व्हेरी शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम भरपूर ब्रँड्स झाले. इनफॅक्ट मला आठवतं की 1995 to 2000 या काळामध्ये जवळजवळ एक 300 लोकांनी गॅरंटेड ज्वेलरी बनवायला सुरुवात केली होती मुंबईमध्ये. बापरे. ओके. म्हणजे आत्तापर्यंत जो 95 पर्यंत फक्त बेंटेक्स आणि सेनोरिटा हे 2च होते, ते 5 वर्षामध्ये भरपूर लोक मार्केटमध्ये आली. आता तर आपलं गिऱ्हाईक टिकवायचं कसं? नाहीतर दरवेळेला नवीन ठिकाणी गिऱ्हाईक जात राहणार, फिरत राहणार, हे टिकवायचं कसं? म्हणून आम्ही एक
त्याला एक्सचेंज व्हॅल्यूचा एक हे दिला की जुना सेनोरिटाचा कस्टमर असेल आणि त्यांनी येऊन जर का नवीन प्रॉडक्ट घेतला तर त्या जुन्या प्रॉडक्टची 50% व्हॅल्यू आम्ही नवीन प्रॉडक्टमध्ये तुम्हाला कमी करून देईल. सो दॅट रिअली वर्क. आय थिंक मला असं वाटतं की नॉर्मली इमिटेशन ज्वेलरी ही यूज अँड थ्रो होती. फक्त सोन्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची रिटर्न व्हॅल्यू मिळते. काही घट कापून घेऊन तुम्हाला तुमची रक्कम किंवा तुम्हाला व्हॅल्यू मिळते. आता इमिटेशन ज्वेलरीमध्ये माझ्या जुन्या दागिन्याची 50% व्हॅल्यू मला मिळू शकणार हा कॉन्सेप्ट मला वाटतं मिडल क्लासला खूप भावला आणि त्यामुळे रिपीट परचेस हा सुरुवात झाला की नाही आमच्या दागिन्यांचं दुकान हे. मग आमच्यापेक्षा अर्ध्या किमतीला विकणारी आजूबाजूला जरी दुकानं झाली तरी तो लोकांना हे होतं की बाबा तू आधी किंमत में बेचेगा लेकिन फिर मेरे को 15 दिन में फेक देना पडेगा, उससे बेटर आहे मी हे घेते मला माहिती आहे हे टिकतं. असं काहीतरी ते नाव व्हायला लागलं. अजूनही आम्ही मध्यंतरी एक सर्वे केला होता सगळ्या सेनोटा कस्टमरचा. ऑलमोस्ट 55 to 60% सेनोटाचे कस्टमर्स हे रिपीट कस्टमर्स आहेत. सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, म्हणजे आजीने घेतला मग आईने घेतला आता मुली घेत आहेत. सो तो एक आम्ही फॉर्च्युनेटली यशस्वी ठरलो त्या ह्याच्यामध्ये. खूपच चांगली कल्पना आहे ही आणि अजूनही तुम्ही ती वापरतात म्हणजे त्यामुळे कस्टमर्सना नक्कीच हे आवडत असेल. याच्यामध्ये सर मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा वाटतं की सेनोरिटा म्हणजे 1993 सेनोरिटा, सिमरन वगैरे नावं फारशी प्रचलित नव्हती. असं असताना सुद्धा तुम्ही सेनोरिटा हे नाव कसं काय ठरवलं? तसं काय नाही, मी मराठी मीडियमचा मुलगा, मला सेनोरिटा वगैरे कुठनं माहिती असणार. सो माझी वहिनी ती JBPTची स्टुडंट होती आणि तिला हे नाव सुचलं. सेनोरिटा म्हणजे स्पॅनिशमध्ये एक सुंदर स्त्री आणि तो सेनोरिटा अपॉस्ट्रोफी एस म्हणजे सेनोरिटा सुंदर स्त्रीला आवश्यक असणाऱ्या अशा सर्व वस्तूंना सामावणारं असं म्हणून ते सेनोरिटाज असा तो ब्रँड तिने सजेस्ट केला. आणि तुम्ही म्हणला तसं की मला वाटतं 1995 ऑगस्ट का ऑक्टोबरमध्ये DDLJ रिलीज झाला आणि त्यांनी सेनोरिटाला फुल फेमस केलं. सो आम्हाला फ्री पब्लिसिटी मिळाली ती. त्याच्या आधी सिने तारिकापासून सोनोरिटापर्यंत सगळं. बरोबर. पण आजही हा ब्रँड मार्केटमध्ये नक्कीच खूप व्हॅल्युएबल समजला जातो आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. या तुमच्या व्यवसायामध्ये आपण आता बरीच चर्चा केली. त्याच्यात मला एकच प्रश्न आता तुम्हाला विचारावा वाटतो तो म्हणजे की समजा नवीन पिढीने या व्यवसायामध्ये यायचं ठरवलं तर तुम्ही त्यांना काय प्रकारचं मार्गदर्शन कराल किंवा कितपत येणं योग्य आहे? राईट. सो सगळी रिटेलची संकल्पनाच आता बदललेली आहे. म्हणजे ब्रिक अँड मॉर्टर जे आपण म्हणतो की जी पारंपरिक जी दुकानं किंवा त्यांची पेढी आपण असं जो म्हणतो हा कॉन्सेप्टच बेसिकली थोडासा डेंजरमध्ये आहे. कारण वाढती भाडी आणि वाढते पगार आणि वाढते ओव्हरहेड एक्सपेन्सेस यामुळे रिटेल हा ॲक्च्युली खूप चॅलेंजिंग बिझनेस झालेला आहे. म्हणजे मी बघतो ना की आमच्यानंतर शेकडो लोक आली, प्रयत्न केला, गेली, कारण ते टिकाव धरणं विदाऊट सर्टन गुडविल ते आता रिटेल मार्केटमध्ये टिकाव धरणं हे अवघड आहे. प्लस हा खूप आता कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस झाला. म्हणजे हे मी तुम्हाला जे 30 वर्षापूर्वीचे जे प्राइसेस आणि हे सगळ्या ज्या गोष्टी सांगतोय हे आता पूर्णपणे चेंज झालं आहे. म्हणजे आता 20 लाख रुपये लावूनसुद्धा एक भाड्याचं दुकान सध्या होऊ शकत नाही, एवढा हा कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस झालेला आहे. त्यामुळे नवीन जर का होतकरू विद्यार्थी किंवा मुलं असतील आणि हा आपण करू शकतो का, तर येस 100% करू शकतो.
पण मग त्याच्यासाठी ऑनलाईन मॉडेल्स वेगवेगळी तुम्हाला शोधायची गरज आहे. आता इंस्टाग्राम मार्केटिंग किंवा फेसबुक मार्केटिंग किंवा हे जे प्रकार आहेत याच्यामध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सिलेक्टिव्ह ज्वेलरी आपल्याकडे ठेवून, कारण जोपर्यंत बाई आहे तोपर्यंत बांगडी आहे. सो दागिनेच आहेत असं दागिन्यांचं म्हणू आपण. कधीच क्रेज कमी होणार नाहीये. दागिन्यांचा क्रेज होत राहणार, नवीन नवीन पॅटर्न डिझाईन्स बनत राहणार आणि ज्याला हे क्रिएटिव्हली प्रेझेंट करणं जमलं त्याला ते सहज शक्य होणार आहे. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, म्हणजे तुमचा जर का एक वेल एस्टॅब्लिश जर का नेटवर्क झालं, फॅन फॉलोईंग झालं, फॉलोअर बेस झाला आणि मग त्या ब्रँडला तुम्ही रिप्रेझेंट करण्यासाठी एखादं स्टोअर जर का केलं तर प्रॉबेबली दॅट विल बी द रिटेल ऑफ द फ्युचर. पण आम्ही जसं केलं की दुकान भाड्याने घे, फर्निचर कर आणि मग लाव, तसं आता अवघड आहे. इट इज पॉसिबल बट इन क्लास बी, क्लास सी मार्केट्स, म्हणजे छोट्या गावांमध्ये पॉसिबल आहे. जर का कोणाला मालेगावमध्ये करायचं आहे, लातूरमध्ये करायचं आहे किंवा संगमनेरमध्ये करायचं आहे, येस इट इज स्टिल पॉसिबल. पण पुणे, मुंबई, नागपूर, मोठ्या सिटीजमध्ये हे Very अवघड difficult. आहे. बरोबर, कारण सगळंच बऱ्याच गोष्टी तुम्हाला आता ऑनलाईन अवेलेबल असतात आणि लोक प्रिफर पण करतात की ऑनलाईन आपण शॉपिंग करू. म्हणजे ज्या दुकानाचं भाडं आम्ही 32 वर्षापूर्वी 15,000 देत होतो त्या दुकानाचं भाडं आता 1.5 लाख रुपये देतो. सो ते 1.5 लाख रुपयाचं आता नवीन दुकान भाड्याने घेऊन तिथे नवीन ब्रँड उभा करायचा, हे आता मला थोडंसं अवघड वाटतं. इट्स व्हेरी डिफिकल्ट. बरोबर बरोबर. रसिका हो, जेव्हा मी सरांशी पहिल्यांदा बोलायला गेले, त्याच्या व्यवसायाबद्दल सगळी त्यांची माहिती घेतली, तेव्हा मला असं वाटलं की अरे वा, आपल्याला बरंच काही कळलं की त्यांच्याबद्दल किती छान ॲक्टिव्हिटी आहे, केवढा सुंदर व्यवसाय आहे, किती सक्सेसफुल बिझनेसमन आहेत ते. आणि बोलता बोलता माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येक माणसाची एक दुसरी पण बाजू असते जी आपल्याला माहिती नसते. आणि जेव्हा मला सरांच्या विषयी ते कळलं की सर जे एक सामाजिक कार्य करता आहेत, तर आत्ता आपण एवढा वेळ त्यांच्या व्यवसायाविषयी चर्चा करत होतो, तर आता दुसरा हा थोडासा भाग आपण म्हणूया त्यांच्या कार्याचा, जो सामाजिक कार्याकडे झुकणारा आहे, झुकलेला आहे, पूर्णपणे ते त्यात व्यस्त आहेत. तर तो भाग ऐकून मी अक्षरशः स्तंभित होऊन गेले की मला कल्पनाच नव्हती की हे असं काही असू शकेल. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की समाजामध्ये आपल्या आजूबाजूला, अगदी कधीतरी शेजारच्या घरात, कधी क्वचित स्वतःच्याही घरात अशी उदाहरणं आपल्याला दिसतात की काही कारणांनी अगदी उमलत्या वयात एखादा मुलगा, एखादा मुलगी नकळत एखाद्या नशेच्या, व्यसनाच्या आहारी गेलेला असतो. आणि मला तुमच्याबरोबर हे शेअर करायला खूप छान वाटतं आहे की भूषण सर या क्षेत्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत आणि अशा अनेक लोकांना आणि मुलांना ते खूप मोठी मदत करत आहेत. तर आपण आता याविषयी भूषण सरांकडून जाणून घेऊयात की भूषण सर, कशी झाली या सगळ्याची सुरुवात? सो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की म्हणजे स्टॅटिस्टिकली आता सगळ्यांना हे प्रूव्ह झालेलं आहे की साधारणपणे वयवर्ष 13 ते 18 ह्या वयामध्ये मुलांना पहिल्यांदा कुठल्या ना कुठल्या तरी ॲडिक्शनची ओळख होते. मग ती कोणाला सिगरेट असेल, कोणाला गुटखा असेल, कोणाला तंबाखू असेल, कोणाला बिअरचा ग्लास असेल. पण ह्या वयोगटामध्ये उत्सुकता खूप जास्त असते आणि त्यामुळे ह्याच वयोगटामध्ये त्यांची सुरुवात होते. माझीही सुरुवात ही अशीच झालेली होती. आणि विदिन अ व्हेरी शॉर्ट टाईम मला रिअलाईज झालं की मी आता दारूशी माझा संबंध जो आहे हा फक्त कॅज्युअल सोशल ड्रिंकिंगचा न राहता मी आता कंपल्सिव्ह ड्रिंकर झालेलो आहे, ही मला जाणीव झाली. असं म्हणतो ना आपण की अ पर्सन विथ अ ड्रिंकिंग प्रॉब्लेम नोज द प्रॉब्लेम फर्स्ट बट ही विल ॲडमिट लास्ट. सो
आपल्याला असं वाटत असतं की आपण अख्खं आयुष्य विलपॉवरच्या बळावरती जगलेलो असतो. विलपॉवरवरती आपण अभ्यास केला, विलपॉवरवरती आपण नोकरी धंदा केला, बिझनेस केला, समाजात प्रतिष्ठा कमावली. जे काय केलं ते आपल्या विलवरती केलं आपण. सो विलपॉवरच्या बळावरती आपण सहज दारूला पण सिगरेटला पण सोडू शकू असं आपल्याला असा एक भ्रम असतो आपल्याला. आणि त्याच भ्रमापोटी माझी पण दारू पराकोटीची वाढली आणि ॲट दी एज ऑफ 27-28 आय वॉज टोटली एक क्रायसिस ज्याला म्हणतो ना, तसा सर्व प्रकारचा क्रायसिस माझ्या आयुष्यामध्ये झाला होता. मी नशीबवान होतो की मला त्यातनं मार्ग मिळाला. मला योग्य ती माणसं भेटली. सायकॅट्रिस्टपासून ते रिहॅबिलिटेशन सेंटर्सपासून ते काही 12 स्टेप रिकव्हरी कार्यक्रमांपर्यंत सगळे हे मला भेटले. पण बहुतांशी आपल्याकडे हे कोणाला सापडत नाही. आय रिअलाइज दॅट. आणि म्हणून मी विचार केला की जे आपल्याला मिळालेलं आहे हे आपल्याला इतरांच्यापर्यंत पोचवण्याची जी काय संधी असेल ती आपल्याला केली पाहिजे. किंबहुना मी ज्या ठिकाणी ज्या कार्यक्रमांची मदत घेऊन मी स्वतः मद्यमुक्त झालो होतो त्याच्यामध्ये सुद्धा हा कार्यक्रमाचा सुद्धा हा भाग होता की जे मला मिळालं ते विनामूल्य इतरांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. आणि तिथनं ही सुरुवात झाली. म्हणजे मी 28 वर्षाचा होतो ज्यावेळेला माझी दारू थांबली. आणि आता म्हणजे ऑलमोस्ट 33 वर्ष झाली मी हे काम करतो आहे. आणि त्या काळात जो प्रॉब्लेम दिसत होता त्याच्यापेक्षा कैक पटीने आता हा प्रॉब्लेम मोठा झालेला आहे. त्या काळामध्ये फक्त मुलांमध्ये दिसत होता, आता मुलींमध्ये पण मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. त्या काळामध्ये फक्त दारू किंवा चरस किंवा गांजा वगैरे असले बेसिक होते, आता एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिक्शन झालेले आहेत. त्यावेळेला फक्त सबस्टन्स ॲब्यूजबद्दलच मेनली बोलणं व्हायचं, आता बिहेवियरल ॲडिक्शन्स, इंटरनेट, टेलिफोन, असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिक्शन्स, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅप्स निर्माण झालेले आहेत. सो मी काय असा म्हणजे सोशल वर्क वगैरे या दृष्टिकोनातनं नाही, पण मला जी मदत मिळाली ती इतरांना मिळावी या भावनेतनं याला सुरुवात झाली. हो, पण तुम्ही म्हणलात तसं की आजची तरुणाई या विळख्यामध्ये खरोखरच खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रॅप होते आहे, अडकत चाललेली आहे. आणि आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही एक गोष्ट म्हणालात ती माझ्या फार मनावर बिंबली. ती म्हणजे की व्यसन हे शरीरातून आणि मनातूनही बाहेर पडावं लागतं, बरोबर? तर काय सांगाल याच्याविषयी, किंवा कुठल्याही ॲडिक्शनमधून आजकालच्या म्हणजे आजकालचं सगळंच ॲडिक्शन त्याच्यामध्ये आपण घेऊया, फक्त दारू किंवा सिगरेट किंवा चरस हे सोडून बाकीचं सोशल ॲडिक्शनसुद्धा जे आहे त्याच्यात ही मुलं अडकत आहेत. तर त्याच्यासाठी काय साधारण ॲक्शन घ्यायला पाहिजे, काय प्रकारची ट्रीटमेंट गरजेची आहे आजच्या तरुणाईला? सो त्याच्या आधी ॲडिक्शन काय आहे हे आपल्याला मला वाटतं थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं अरे हा चांगला माणूस आहे, चांगल्या घरातला आहे, चांगलं सुसंस्कृत आहे, त्याची बायको मुलं आहेत, याला कळत कसं नाही, याला एवढी जबाबदारी कशी नाही, हा सगळ्यांना झुगारून कसा काय हा दारू पितोय, त्याची नोकरी गेली आहे, बायको आता डिवोर्स देते आहे, तरीसुद्धा हा कसा थांबत नाही, याला एवढी अक्कल नाही का, हा काय वेडाबिडा आहे का, हे आपल्याला प्रश्न पडलेले असतात. कारण आपल्याला त्याच्या दारूशी किंवा व्यसनाशी असलेला जो संबंध आहे हा संबंध आपल्याला माहिती नसतो. कोणीही एका दिवसामध्ये हे असं होत नसतं. ओके, सो मूलभूत काही पर्सनॅलिटीमध्ये असलेले म्हणजे थोडासा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असेल, चार चौघांमध्ये बोलता येत नसेल, किंवा कॉन्फिडन्स लॅक होत असेल, किंवा कोणी एक्सेप्शनल टॅलेंट नाही, नॉर्मल एखादा ॲव्हरेज मुलगा असेल, आता ह्या मुलाला नेहमीच कुठल्याही मादक पदार्थाबद्दल उत्कंठा ही असतेच. आजूबाजूला आपण बघत असतो, सिनेमामध्ये सुद्धा आपण बघतो की हिरो हिरोईन भांडण झालं की ती हिरोईन जाणार बारमध्ये आणि ठाप 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 शॉट मारणार. हे आपण म्हणजे हे लहान मुलांच्या विद्यार्थ्यांच्या पण मनावरती हे बिंबलेलं असतं की कुठल्याही प्रकारचं डिस्प्लेजर म्हणजे अल्कोहॉल, कुठल्याही प्रकारचा इमोशनल इश्यू प्रॉब्लेम म्हणजे अल्कोहॉल. अल्कोहोल प्यायल्यावरती बिंदास होतात, भांडणं करतात, एक हिरो 10 जणांना मारतो वगैरे वगैरे, हे सगळं आपण बघत असतो आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या डोक्यावरती असतो. त्यामुळे उत्कंठा ही पहिल्या घोट घेण्याच्या आधीपासून आपल्यामध्ये असते.
परंतु जेव्हा तो पहिला घोट घेतो आणि त्याच्यानंतर ते अल्कोहॉल जे आपल्या मेंदूच्या विचार करण्याच्या भागावरती जाऊन अफेक्ट करतं, आपले इन्हिबिशन्स किंवा संकोच आहे तो संकोच मिटवतं आणि त्यामुळे टेम्पररी फ्रीडमचं फिलिंग येतं की अभी मैं चाहे वो कर सकता हूँ. आता मी मुलीशी बोलू शकीन, आता मी 4 जणांशी भांडू शकेन, आता मी इंग्लिशमध्ये फाडफाड बोलू शकेन. असं सगळं जे सगळं पिक्चरमध्ये पण आपण बघतो ना की तो दारू प्यायल्यावर अँथनी त्या आरशासमोर उभा राहणार. सो ते सगळं जे आहे हे त्याच्या डोक्यामध्ये जे घडत असतं आणि त्यामुळे त्याला जाणवतं की एक घाबरलेला मी आणि दारू प्यायल्यावरती झालेला बलवान मी. आता तो बलवान जो पर्सनॅलिटी आहे त्याच्या प्रेमामध्ये तो पडायला लागतो आणि हे अनुभव हवेसे वाटायला लागतात. हळूहळू वारंवार हे अनुभव घेतल्यावरती त्या दारूशी किंवा त्या मादक पदार्थाशी मैत्री होते आणि मैत्री झाली की भीती निघून जाते. मग तो ओपनली करायला लागतो, मग त्याच्यासाठी पैसे जमवायला लागतो किंवा इकडनं तिकडनं मागायला लागतो. कारण आता त्याला असं वाटतं की मी काय वावगं काय करत नाही, सगळं जग पितंय, मग मी प्यायलं तर त्यात काय, असं त्याला वाटायला लागतं. रॅशनलायझिंग, लॉजिकली हे. आणि मग कालांतराने थोडीशी त्याची पिण्याची फ्रिक्वेन्सी आणि क्वांटिटी वाढली की तो दारूच्या प्रेमात पडतो. आणि मग जसं तुम्ही प्रेमातली एखादी व्यक्ती असते, सकाळी उठल्यावरती सगळ्यात पहिली आठवण त्या व्यक्तीची आणि झोपण्यापूर्वी सगळ्यात शेवटची आठवण त्या व्यक्तीची, तसं त्याच्या मनात सकाळ ते रात्रीपर्यंत फक्त दारूची रेकॉर्ड मनामध्ये वाजत असते. आणि अंतिम स्टेज याला म्हणतात की ती भक्तीमध्ये रूपांतर होतं. म्हणजे साध्यासुध्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा दारू किंवा व्यसन केल्याशिवाय तो करू शकत नाही. तुम्ही बरेचदा ही उदाहरणं ऐकली असेल की सिगरेट घेतलं नाही, उडली नाही तर पोट साफ होत नाही, किंवा दारू प्यायली नाही तर मला काम करता येत नाहीत, माझे हातपाय कापतात, माझं हिंमतच होत नाही. हे सगळं आपण आजूबाजूला बरेचसं ऐकलं पाहिलेलं असतं. तर ती शेवटची स्टेज असते की इवन बायोलॉजिकल फंक्शन्स पूर्ण करण्यासाठी त्याला दारूची गरज पडायला लागलेली असते. आता ज्या वेळेला असा विकोपाचा डिपेंडन्स निर्माण झालेला आहे त्यावेळेला त्या आईनी समजावू दे, भावानी समजावू दे, जॉब जाऊ दे किंवा बायकोने डिवोर्सची धमकी देऊ दे, त्याच्या जगण्याचं साधन ऑक्सिजनसारखी झालेली आहे त्याला आता दारू. नाव इज बियॉन्ड विल पॉवर. वेन द विल इज टू ड्रिंक, हाऊ विल द विल पॉवर वर्क टू नॉट टू ड्रिंक. जेव्हा इच्छा सिगरेट ओढण्याची आहे तेव्हा न ओढण्यासाठी इच्छाशक्ती कशी काम करणार. सो ती आपल्या एकदम आतल्या गोटात पोचलेलं असतं. व्यसन हे आपल्या मनाच्या अगदी डीप, इंटेन्स आणि इंटिमेट रिलेशनशिप झालेली असते आणि ती जी रिलेशनशिप आहे हे बाहेरच्या कोणाला कळत नाही. त्यामुळे लोक त्याला अजून भांडतात, अजून हे करतात आणि तो अजून आयसोलेट होतो. आणि अजून आयसोलेट झाल्यावरती, जगातला एकटा पडल्यावरती त्याला एकच गोष्ट माहिती आहे की एकच गोष्ट मला कम्फर्टेबल करू शकते, ती आहे माझी दारू. आणि त्यामुळे जेवढं आपण त्याला जास्त एलियनेट करू तेवढा तो जास्त त्या व्यसनाच्या आहारी पडायला लागतो. सो तुम्ही म्हणलात तसं की हे जे घडतं हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम घडतं आणि ज्याला ही प्रक्रिया कळली तोच त्या व्यक्तीला बाहेर निघण्यासाठी मदत करू शकतो. सो जसं चक्रव्यूहातनं बाहेर पडण्यासाठी जी ट्रिक आहे ती कळली तरच बाहेर येणार, नाही तर मरावं लागतं तिथे. सो तसं आहे की ज्याला बाहेर यायला जमलेलं आहे तोच माणूस त्याला याच्यातनं बाहेर यायला मदत करू शकतो. हे सिम्पल आहे. मोठे सायकॅट्रिस्ट असो, डॉक्टर्स असो, ट्रीटमेंट असो, हे वारंवार ट्रीटमेंट करूनसुद्धा परत परत तो तोंडघशी पडत असतो. पण त्याला जर का योग्य मार्ग मिळाला, योग्य त्याला बाहेर येण्याची ट्रिक आणि टेक्निक सापडलं तर तो बाहेर येऊही शकतो, बाहेर राहूही शकतो आणि अतिशय इफेक्टिव्ह, इंटेलिजंट अँड युजफुल सिटिझन ऑफ लाईफ ऑफ दी सोसायटी बनवू शकतो. हे आम्ही असंख्य उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे शेवटी व्यसन म्हणजे स्वतःच्या शरीराची सूत्रच तुम्ही दुसऱ्याच्या हातात देऊन टाकता ना. म्हणजे त्या दारूच्या हातात तुमच्या शरीराची, मनाची सूत्र गेल्यानंतर त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एका प्रॉपर मार्गदर्शनाची गरज आहे. हेच तुम्ही आता इथे सगळ्यांना सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंख्य मंडळींच्या घरी ही परिस्थिती असते आणि मला असं वाटतं की एखाद्या घरात ही अशी परिस्थिती असते तेव्हा त्या घरातली माणसं ती लपवण्याचा जास्त प्रयत्न करतात
म्हणजे त्याच्यावर काहीतरी मार्गदर्शन किंवा काहीतरी उपाय शोधणं, मोकळेपणी बोलणं, त्याची माहिती गोळा करणं, ह्याच्यापेक्षा सुद्धा नाही, त्याला ते कळलं कसं नाही पाहिजे, ते लपवण्यासाठी ते जास्त प्रयत्न करतात. विशेषतः जवळच्या नातेवाईकांपासून पण ते लपवण्याचा जास्त प्रयत्न करतात. तर अशा वेळेस तुम्ही त्या म्हणजे जी व्यक्ती दारूची आहारी गेली आहे ती सोडून त्याच्या आजूबाजूची जी मंडळी असतात त्यांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी त्या माणसाला कसं ट्रीट केलं पाहिजे, काय काय पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे, कशी त्याची मनस्थिती जाणून घेतली पाहिजे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली हे एवढं वावगं नाही आहे जेवढं आपण विचार करतो. आता तुम्ही विचार करा, इथे आपण बसून एवढे सगळे छान गप्पा मारतोय. समजा उद्या रस्त्यावरती मी तुम्हाला दिसलो आणि मी हलत डुलत लढत लोंबत चाललेलो आहे, तर तुम्ही याल का बोलायला माझ्याशी? नक्कीच नाही येणार. बरोबर. आपण सगळेजण एक चाकोरीबद्ध आयुष्य जगत असतो आणि ती चाकोरीमध्ये जगणारी इतर माणसंच आपल्याला बरी वाटत असतात. चाकोरी बाहेर जगणारा एखादा प्राणी असेल तर त्याची आपल्याला भीती वाटत असते. मग तो वेडा असो, कपडे बिपडे काढून रस्त्यावरनं असा भाई बनत चाललाय, तुम्ही जाल का? अरे नाही नाही, बिचारा वेडा आहे, त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. नाही, आपण ते आपल्या अंगाला लावून घेत नाही. किंवा वाईट असो, कोणी सांगितलं की अरे हा गुंड आहे, ये इसका आदमी है वो उसका आदमी आहे, याच्या नादी लागलं तर यांनी 2 मर्डर केले, असलं कोणी सांगितलं तर तुम्ही नाही नाही, बिचाऱ्याला वाईट मार्गदर्शन मिळालं असेल, त्याला आपण सरळ मार्गावर आलं म्हणून जाल का त्याच्याकडे? नाही जाणार. सिमिलरली एखाद्या घरामध्ये जर का असा प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमकडे आपली बघण्याची दृष्टिकोन ही ह्याला समाजातून बाहेर काढा अशी असते. आणि त्यामुळे त्याच्या ज्या घरामध्ये जे वातावरण असतं त्यांना ते लपून ठेवावं असं वाटतं की तो सोशल स्टिग्मा जो आहे की आमचा मुलगा, माझा नवरा हा खूप दारू पितो आहे आणि बेजबाबदार जगतो आहे आणि आता तो काय वाटेल ते करतो आहे, म्हणजे त्याला काय बांधच नाही आहे, असं जर का असेल तर आई वडील ते लपवून ठेवायचा प्रयत्न करणार. कारण त्यांना माहिती आहे समाज याला स्वीकारणार नाही, उद्या याला कोणी मुलगी देणार नाही, उद्या याला कोणी नोकरी देणार नाही. आणि त्यांना असं वाटत असतं की एखाद्या वेळेला टेम्पररी फेज असेल, ह्यातनं हा बाहेर निघेल उद्या, पण त्याला आपण काहीतरी त्याला मदत करायला पाहिजे. अरे पण मदत तुम्ही काय करणार? तुम्हालाच काय माहिती नाही या विषयाचं, तर तुम्ही कॉमन सेन्सिकली मदत करायची प्रयत्न करता. म्हणजे तू असं कर, आपण आता योगा करत जाऊया, किंवा तू असं कर, तू माझ्याबरोबर बसून घरामध्ये 2 पेग पी आणि मग सगळं ठीक होईल, बाहेर पिऊन येऊ नकोस, वगैरे वगैरे असले आपण कॉमन सेन्सिकल उपाय त्याच्यासाठी शोधायचा प्रयत्न करत असतो. आणि ते ऑब्व्हियसली ते फेल होतात. आणि तर प्रत्येक होणाऱ्या फेल्युअर बरोबर आपण फ्रस्ट्रेट होत असतो. आणि हा मुलगा ऐकत का नाही असं आपल्याला होत असतं. याला झालंय काय? म्हणजे मला आठवतं की माझे वडील हायकोर्ट जज होते, माझी आई MA होती, सगळं सुशिक्षित घर, आणि तरीसुद्धा आमच्या घरामध्ये की ह्याच्यावर कोणी काय करणी केली आहे का, ह्याच्यावर कोणी काय जादूटोणा केला आहे का, म्हणजे सगळं लॉजिक बाजूला ठेवून सगळं घर विचार करते की असं काहीच कारण नाही याला, हा असं का, म्हणजे याचं असं का व्हावं, याला काय उत्तरच लोकांना कळत नाही. आणि ह्याविषयी फार कमी अवेअरनेस समाजामध्ये आहे. आणि अनफॉर्च्युनेटली जेवढा हा लपवला जातो तेवढा तो जास्त वाढतो. ओके, इमॅजिन करा, जेव्हा हा पहिल्यांदाच प्रॉब्लेम झाला, जाणवला, त्याच वेळेला जर का माझ्या वडिलांनी 4 चौघांशी बोलायला सुरुवात केली, अरे माझा मुलगा आजकाल खूपच जास्त प्यायला गेलेला, काय आहे का रे, काय असतं का समाजामध्ये, काय मार्गदर्शन, तर प्रॉबेबली मला जे 28व्या वर्षी मिळालं ते एखाद्या वेळेला प्रॉबेबली 22व्या वर्षी मिळालं असतं, किंवा एखाद्याला 40व्या वर्षी मिळणार असतं ते 25व्या वर्षी मिळालं असतं. सो मच ऑफ डॅमेज कॅन बी सेव्ड. कुटुंबियांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं. मला आठवतं एक अशीच आध्यात्मिक व्यक्ती आहे, त्याने सांगितलं की एखादा ॲडिक्ट असतो तो असा तळपत्या सूर्यासारखा असतो. त्याच्या जवळ जी काय लोक असतात ती पूर्णपणे होरपळून निघतात, आणि जी लांब असतात त्यांना त्याची ऊब मिळत असते. आणि त्याने उदाहरण सांगितलं होतं की तुम्ही कधी पाहिलं आहे का, पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही जे सिनियर आहेत त्यांनी पाहिलं असेल की केस्टोचे ते दारू पिऊन वेडे चाळे चालू असायचे, त्यावेळेला अख्खं थिएटर हसत असायचं, पण काही लोकांचे चेहरे एकदम असे
केविलवाणे असतात. ते ज्यांचे चेहरे केविलवाणे असतात ना, ते त्यांच्या घरामध्ये कोणतरी ॲडिक्ट किंवा अल्कोहोलिक असतो. कारण त्यांच्या घरात हे रोजचंच नाटक असतं. बाकीच्यांना लांबून बघायला ते एंटरटेनमेंट वाटतं, पण त्या अशा माकडाबरोबर आयुष्य जगायचं म्हणजे काय सर्कस आहे हे फक्त त्याच्या कुटुंबियांना माहिती असतं आणि त्यातनं बाहेर निघायचा रस्ता मिळत नाही. आयुष्यभर वर्षानुवर्ष त्या धगेमध्ये होरपळून निघण्यामध्ये कोमल नातेसंबंध सगळी कोमेजून जातात, फॅमिलीज तुटतात, लग्न मोडतात, मुलं बाळं बेघर होतात. फार मोठं नुकसान याच्यामध्ये होतं. पण या सगळ्याला सिंपल गोष्ट म्हणजे जेव्हा अर्ली सिम्पटम्स दिसतात त्यावेळेला त्याच्याबद्दल ओपनली बोलणं, समाजामध्ये त्याच्याबद्दल चौकशी करणं, माहिती मिळवणं. आपल्या समाजामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत, याच्यासाठी इलाज उपचार आहेत, विनामूल्य पण आहेत. सो ह्या सगळ्यांची माहिती असणं हे पुरेसं महत्त्वाचं आहे. सर, तुम्ही याच्याबद्दल खूपच छान माहिती सांगितलीत. मला आता एक प्रश्न तुम्हाला असा विचारावा वाटतो की तुम्ही म्हणालात 28व्या वर्षी मी याच्यातनं बाहेर पडलो, तर तेव्हा तुमचं लग्न झालेलं होतं? येस, ॲब्सोल्युटली. माझं लग्न 25व्या वर्ष झालं होतं आणि 3 वर्ष माझ्या पत्नीने माझं अल्कोहोलिझम पाहिलेलं आहे आणि माझ्या घरामध्ये हीच परिस्थिती होती. म्हणजे घरी डिव्होर्सच्या बोलणी चालली होती. माझे सासू सासरे आणि माझ्या आईवडिलांनी बोलून, बाबा हा मुलगा तर आमचा हातातनं गेला, तुम्ही मुलीला घेऊन जाऊन तिचं तरी आयुष्य वाचवा, अशा प्रकारे निर्वाणीची भाषा वगैरे चाललेली होती. आमचं लव्ह मॅरेज झालेलं, पण 3 वर्षामध्ये आम्ही दोघंही एक दुसऱ्याला सहन करू शकत नव्हतो अशी परिस्थिती झालेली होती. भाऊ आणि वहिनीने बोलणं टाकलेलं होतं. आई आणि वडील मला असंख्य विविध प्रकारच्या ट्रीटमेंट आणि डॉक्टर करून थकून गेलेले होते. म्हणजे लाखो रुपयाचा चोराडा करून या माणसाला काही फरक पडत नाही, त्या सायकॅट्रिक मेडिसिन खाऊनसुद्धा हा दारूच पिऊन येतो, हे त्यांनी चित्र पाहिलेलं होतं. आता याला पोहोचायचं कसं याच्या डोक्यापर्यंत हे त्यांना कळेन असं झालेलं होतं. सगळे हवालदिल झालेले होते. बापरे, म्हणजे काय भयानक परिस्थिती होती बघा तेव्हा. आणि आज आपल्यासमोर जे पुशन सर आहेत त्यांच्याकडे बघून अत्यंत प्रत्येकाला त्यांच्याविषयी अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे. तर आपण त्यांचं तर अभिनंदन करूयातच, पण मला वाटतं प्राचीताईंचं जास्त प्रमाणात अभिनंदन करायला पाहिजे. कारण शेवटी घरातल्या बाईवर जी जबाबदारी असते त्या सगळ्या प्रसंगामध्ये, वातावरणामध्ये घर सांभाळणं, आपलं कुटुंब सांभाळणं, आपली मुलं, आपला नवरा ह्याचा विचार करत घराला तारणं हे जे म्हणतात, ह्याच्यासाठी त्यांना कशातून जावं लागेल ह्याची तुम्ही निदान कल्पना तरी नक्कीच करू शकाल. त्याबद्दल आय थिंक प्राचीताईंचं खूप खूप अभिनंदन यासाठी. सर, या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतर आता तुम्ही बरंच त्याबद्दल मार्गदर्शन केलं की कसं नातेवाईकांनी किंवा घरातल्या लोकांनी त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. तर कुठली संस्था किंवा तुम्ही कशातर्फे हे सगळं असे काही म्हणजे वर्कशॉप्स किंवा काही मार्गदर्शनपर गोष्टी असं तुम्ही काही अरेंज करता का? सो सध्या रोटरीबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर आपला जो प्रदेशाचा जो रोटरी आहे, रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 म्हणतो आपण त्याला, म्हणजे वाशीपासून ते इकडे बदलापूरपर्यंत जो ठाणे जिल्ह्याचा जो भाग आहे, तर ह्या रोटरीमध्ये आता एक मेंटल हेल्थ ॲव्हेन्यू बनवलेला आहे आणि ह्या ॲव्हेन्यूतर्फे एक जनजागृती टाईप करायचा प्रयत्न केला जातो आहे. म्हणजे आता गेल्या 3 महिन्यातच पाहिलं तर आम्ही जवळजवळ 101 शाळांच्या 8वी 9वी 10वीच्या मुलांना, 11वी 12वी पर्यंतच्या मुलांना सेन्सिटायझेशन करायचा प्रयत्न करतो आहे की बाबा वयाच्या 25व्या वर्षाच्या आतमध्ये तुमच्या हातामध्ये कुठलाही मादक पदार्थ आला तर तुमच्या ब्रेनला ते हँडल करण्याची क्षमता नाही आणि तुम्ही 100% तुमच्या 30-35मध्ये प्रॉब्लेममध्ये येणार आहात. आणि आपल्याकडे काय पुरेसं तसं काय म्हणजे अजून तुम्ही जर का एखाद्या डिॲडिक्शन सेंटरमध्ये भरती झाला तर इन्शुरन्स कवर करत नाही, किंवा तुम्ही डिटॉक्ससाठी जर का हॉस्पिटलमध्ये कवर झाला तर इन्शुरन्स तुम्हाला मिळत नाही. सो तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे गव्हर्मेंटच्या किंवा अशा कुठल्याही प्रकारच्या योजनासुद्धा नाहीत आपल्याला मदत करण्यासाठी. म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य हे पूर्णपणे आपल्याच हातात आहे.
याची जाणीव जर का आपण सगळ्या मुलांना, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन इज फार इझियर दॅन द ट्रीटमेंट. ट्रीटमेंट ही खूप महाग पण आहे आणि चान्सेस त्याच्यामधनं बाहेर निघण्याचे हे फक्त 15% आसपास बघितले जातात. त्यामुळे लार्ज पॉप्युलेशन, आता आपल्याकडे ठाणे जिल्ह्यामध्येच 3000 शाळा आहेत, आदिवासी वगैरे सगळ्या धरून जर का पाहिलं तर ही खूप मोठी जनसंख्या आपल्याकडे आहे. या सगळ्यांच्या पर्यंत जाऊन त्या विद्यार्थ्यांना जर का आपण, आणि इंटरनेटचे जसे तोटे तसे फायदेही आहेत. आजकाल मुलांना पटकन ह्या गोष्टी समजतात सुद्धा, त्यांना त्याच्याबद्दलचे. सो रोटरीतर्फे आम्ही शाळांमध्ये कॉम्पिटिशन्स करून, किंवा बाबा एसे कॉम्पिटिशन किंवा रील मेकिंग कॉम्पिटिशन किंवा असं काहीतरी, बाबा ह्याच्या निगेटिव्ह इफेक्ट्स काय वगैरे, म्हणजे त्यांना सेन्सिटाईज करायचा प्रयत्न हे करतो आहोत. तसंच बरेचशी हे झालं हे प्रिव्हेन्शनसाठी. आणि जर का आपण ट्रीटमेंटसाठी बघायला गेलं तर दारूपासून किंवा कुठल्याही व्यसनापासून दूर होण्याचे 2 टप्पे असतात. एक आहे चालू व्यसन बंद करणं, ज्याला डिटॉक्सिफिकेशन म्हणतात, आणि दुसरं बंद केलेलं व्यसन बंद राहू शकणं, ज्याला आपण रिहॅबिलिटेशन असं म्हणतो. म्हणजे दारू पिणारा माणूस जर का थरथर 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 कापत असेल आणि त्याला उभं राहायला जमत नसेल आणि त्याला चक्कर येणार असेल, तर त्याला आधी त्याच्या शरीरावरती इलाज करण्याची गरज आहे. त्याच्या शरीरातली दारू काढायची आधी गरज आहे. आणि त्याच्या शरीरातली दारू निघाल्यानंतर, तो शरीराने नॉर्मल झाल्यानंतर मगच त्याच्या त्या वेड्या प्रेमावरती आपण इलाज करू शकतो. सो त्याचं आता तू बाबा मुक्त झाला आहेस तर मुक्त राहा, कारण नाही तर त्याचं ऑब्सेशन एवढं आहे, डिपेंडन्स एवढा आहे की तुम्ही अगदी हॉस्पिटलमध्ये त्याला ठेवला असला तरी तो नारळाच्या पाण्यामधनं तो दारू पिणार तिथे, एवढं ते ऑब्सेशन असतं त्याचं. त्यामुळे यू कांट हेल्प हिम अनलेस ही इज क्लीन. पण तो क्लीन झाल्यानंतर त्याला कुठल्या प्रकारची मदत करायची हा पण फार महत्त्वाचा भाग आहे. सो त्याच्यासाठी बरीचशी डिटॉक्स सेंटर्स आहेत, सायकॅट्रिक हॉस्पिटल्स आहेत, रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत. भारतामध्ये साधारणपणे सध्या 10,500 रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत. साधारणपणे 10-1 लाख लोक ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम ड्रग ॲडिक्शन आणि अल्कोहोलसाठी कुठल्या ना कुठल्या तरी सेंटरमध्ये ॲडमिटेड आहेत. सो एवढ्या मोठ्या स्केलवरती हे आहे. परंतु हे बाहेर निघाल्यावरती मग सोबर राहायचं कसं, मद्यमुक्त राहायचं कसं आणि आयुष्याला वेगळी कलाटणी द्यायची कशी, याच्यासाठी त्यांना एक पर्सनॅलिटी चेंज लागतो. दारूवरचा डिपेंडन्स आपला का झाला हे ओळखून तो परत तिकडे घसरू नये आपण, ह्याच्यासाठी बऱ्याचशा अशा सेवाभावी संघटना आपल्या देशामध्ये आहेत. अल्कोहॉलिक्स अनॉनिमस, नार्कोटिक्स अनॉनिमस, ओव्हर इटर्स अनॉनिमस, स्मोकर्स अनॉनिमस, अशा 87 वेगवेगळ्या प्रकारच्या फेलोशिप्स आहेत. या सेल्फ सपोर्ट ग्रुप्स आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारचं फी न आकारता, कुठल्याही प्रकारचा पैसा न घेता, विनामूल्य हे एक दुसऱ्या एकमेका सहाय्य करू या ह्याच्यावरती ह्या चालतात. आणि जे भूतपूर्व जीवनातले जे ॲडिक्ट होते ते नवीन आलेल्याला मार्गदर्शन करून व्यवस्थित राहायचं कसं ह्याचं त्याला गायडन्स देतात. सो हे पण फार सुंदर कार्य आपल्याकडे चाललेलं आहे. सो वन इज स्टॉपिंग युअर ॲडिक्शन अँड देन सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज स्टेईंग स्टॉप्ड. आयुष्यभर त्याच्यापासून दूर राहून आता त्याला सिटिझन अगेन परत समाजामध्ये, घरामध्ये पुनर्स्थापना करणं, हा जो कार्यक्रम आहे ही मंडळी सगळे करतात. याच्यामध्ये बोलताना सर तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला होता, तो म्हणजे 12 स्टेप प्रोग्राम. येस. तर त्याच्याबद्दल काही माहिती द्याल का? सो जसं मी म्हणलं की आईने सांगितलं म्हणून, बायकोच्या प्रेमापोटी किंवा मुलाची शपथ घेतली म्हणून दारूपासून दूर राहत नाहीत लोक, किंवा ड्रग ॲडिक्ट असेल तर ड्रगपासनं, किंवा सिगरेट वाला असेल तर त्याचं प्रेम असतं, पण त्याचं त्यालाच कळत नसतं की तो काय करायचं त्याला. ओके. सो आम्ही नेहमी असं म्हणतो की सगळ्यात आधी एव्हरीथिंग बिगिन्स विथ ॲडमिटन्स. तुला मान्य आहे का? म्हणजे आपण सगळेजणं बऱ्याच जणी सिगरेटचा आनंद घेतला असेल. ती सिगरेट ओढण्याच्या आधी आपण ते कॅन्सरचं चित्र पाकिटावरती पाहिलेलं आहे. सिगरेट स्मोकिंग कॉजेस कॅन्सर हे आपल्या जन्माच्या आधीपासून पाकिटांवरती छापलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे. वी नो धिस कॉजेस कॅन्सर. ओके. सो वी ॲडमिट दिस इज हार्मफुल टू अस. ओके. पण तरीसुद्धा आपण जाऊन करायचं ते करतोच. कॅन्सर होगा लेकिन बाजूवाले को, मेरे को नहीं होगा. शराबी होगा लेकिन मैं नहीं, बाजूवाला होगा, असं नेहमी आपल्याला वाटत असतं. पण ॲक्च्युली
प्रॉब्लेम हा आहे की जेव्हा आपण बाहेर निघायचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला सगळ्यात पहिले मला ॲडमिट करायला पाहिजे की बाबा आता हे मी हँडल नाही करू शकत आहे. जोपर्यंत त्या स्वतःच्या माणसाच्या मनामध्ये इच्छा निर्माण होत नाही. कारण जर का माझं अफाट प्रेम आहे दारूवरती किंवा श्रद्धा आहे की दारूमुळेच मी नोकरी करू शकतो किंवा दारूमुळेच मला जे काय आज मी आहे आयुष्यात तो आहे, असं जर का माझी विचारसरणी असेल आणि तुम्ही येऊन मला दारूचे हार्मफुल इफेक्ट्स वगैरे सांगायला लागेल तर मी शिव्या घालून बाहेर काढेन ना तुम्हाला. ओके, पण फॉर्च्युनेटली या सगळ्या मादक पदार्थांनी जसा आनंद देत असतात तसा त्रासही देत असतात. म्हणजे अवहेलना होणं, नोकऱ्या जाणं, तब्येत खालावणं, पैसा बर्बाद होणं, करिअर जाणं, हे सगळे. सो तराजूमध्ये एका बाजूला मादक पदार्थांनी मिळणारा आनंद आणि दुसऱ्या बाजूला जर का त्यांनी मिळणारा त्रास, हे दोन्ही जर का ठेवले तर जोपर्यंत आनंदाचं पारडं जड आहे तोपर्यंत तो येणार नाही आहे. पण ज्या वेळेला घरचे त्रासलेले असतात, नोकऱ्या जायला लागतात आणि वेगवेगळ्या वाईट गोष्टी व्हायला लागतात त्यावेळेला ते त्रासाचं पारडं खाली जड व्हायला लागतं. आणि ज्यावेळा त्रासाचं पारडं जड होतं त्यावेळेला त्याच्या मनात इच्छा व्हायला लागते की यार वाचलो ह्याच्यातनं तर शक्य तरी आहे का, बाहेर निघता येईल का मला. पण त्याला बोलून दाखवायची हिंमत नसते, कारण बोलून दाखवलं तर सगळेजण माझ्या मानकुटावर बसतील आणि आता कर, आता सोड असं करतील. आणि ते त्याला करता येईल का हे त्याची शाश्वती नसते, म्हणून हे त्याच्या मनात असतं परंतु तो व्यक्त करायला घाबरत असतो. ह्या त्याच्या मनस्थितीमध्ये जर का त्याला संपर्क केला गेला, त्याला आम्ही म्हणतो की पॉईंट ऑफ क्रायसिस, की त्या व्यसनामुळे त्याच्या आयुष्यामध्ये आता आनंद उरलेला नाही आहे, की हा जो क्रायसिस आहे त्या वेळेला जर का त्याच्यापर्यंत तो योग्य तो संदेश जर का पोचला की भाई तू निकल सकता है आणि मी तुला मदत करीन आणि विनामूल्य करीन आणि तुला म्हणजे मी बाहेर निघालो आहे, तुला जर का रस्ता बघायचा असेल तर मी रस्ता दाखवू शकतो, पण चालायचं आहे तुला. ओके, मी तुला हे मी केलं, मी काय तू नाही केलंस तर माझं काहीच बिघडत नाही, पण मी केलं तसं तू केलंस तर तू नक्की वाचू शकतोस. ह्या प्रिन्सिपलवरती जर का त्याला गायडन्स त्या स्टेजला मिळाला तर ही बिकम्स विलिंग. म्हणजे पहिली गोष्ट की आपण आपली ॲडिक्शन ह्यापुढे एन्जॉय करत नाही आहोत आणि त्याच्यापुढे आपलं आयुष्य भयानक झालेलं आहे ह्या गोष्टीचं ज्यावेळेला त्याला नॉलेज होतं आणि तो सरेंडर व्हायला तयार होतो की नाही आता बस ही लढाई, आता बस मैं देख लूंगा, मैं छोड़ दूंगा, मी हे करीन, मी ते करीन, ही लढाई सोडून दे आणि सरेंडर हो आणि मदत माग. ज्या वेळेला तो मदत मागण्यासाठी तयार होतो त्या दिवशी त्याचं परिवर्तन घडायला लागतं. त्या दिवशी त्याचं जे विलिंगनेस झालं एकदा की कुछ भी कर यार लेकिन बाहेर निकाल, ही जी त्याची अवस्था त्याच्यामधनं आली की तिकडनं मग पुढचा कार्यक्रम जो आहे हा सोपा होतो. बरोबर सर, हे खूपच महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत. मला एक प्रश्न इथे असा विचारावा असं वाटतं की रोटरी क्लबच्या कार्यक्रमाविषयी जेव्हा तुम्ही हा मुंबई ठाणे हा सगळा म्हणजे या भागामध्ये हा कार्यक्रम चालू आहे, तर मला असं विचारायला आवडेल की रोटरी क्लब तर हा पूर्ण महाराष्ट्र जगभर आहे, महाराष्ट्रात आहे, भारतात आहे, जगात आहे, तर या सगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम चालू आहेत का तुमचे असे? सध्या मुंबई प्रांत म्हणजे डिस्ट्रिक्ट 3141 आणि ठाणे प्रांत म्हणजे डिस्ट्रिक्ट 3142 इकडे हे चालू आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये टोटल 40 रोटरीचे डिस्ट्रिक्ट्स आहेत, त्याच्यापैकी 14 जिल्ह्यांमध्ये आता हा कार्यक्रम राबवला जातो आहे. आणि त्यांचा एक ॲक्शन ग्रुप रोटरी ॲक्शन ग्रुप ॲडिक्शन प्रिव्हेन्शन नावाचा एक क्रिएट झालेला आहे. सो आता त्याचं काम बऱ्याचशा देशांमध्ये सुरुवात झालेलं आहे. जपानमध्ये, इंडोनेशियामध्ये, अमेरिकेमध्ये, बेल्जियममध्ये याची सुरुवात झाली होती, पण आता बऱ्याचशा देशांमध्ये आता हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. आणि पूर्वी हे फक्त हे सबस्टन्स ॲब्यूजबद्दल जास्त होतं, म्हणजे ड्रग ॲडिक्शन किंवा स्मोकिंग, निकोटीन किंवा हे. आता भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा जो काय स्क्रीन ॲडिक्शन आहे किंवा मोबाईल किंवा इंटरनेट किंवा पोर्नोग्राफी ह्या प्रकारच्या ज्या स्क्रीन रिलेटेड जे ॲडिक्शन्स आहेत, हा फार मोठा एक एपिडेमिक सारखा आता प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे. म्हणजे त्याच्यापासून दूरही राहता येत नाही. दारू कसं तुम्ही बंद करून आनंदाने जगू शकता, पण तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईलशिवाय तुम्ही जगू शकत नाही. तुमचा आयुष्याच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्याच्यावरतीच निगडीत आहे. सो यू हॅव टू लर्न टू यूज इट रिस्पॉन्सिबली. ह्या ज्या फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये लार्जली
अवेअरनेस अँड एज्युकेशनचा जो रोल आहे, सो तिकडे पण खूप मोठा फोकस सध्या रोटरीचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही मगाशी जे म्हणालात की त्या व्यक्तीला पहिलं ॲडमिट करावं लागतं, मग सरेंडर करावं लागतं आणि मग ॲक्सेप्टन्स घ्यावा लागतो स्वतःविषयी, तर तुम्ही याच्यातनं बाहेर पडायला तुम्हाला त्याची मदत होते. तर हे सगळं करताना मेडिटेशन, योग, ध्यान, साधना याचा कितपत उपयोग होतो आणि ह्याच्यासाठी तुम्ही काही वेगळं कार्य करत आहात का? सो 12 पायऱ्यांचा हा जो कार्यक्रम ज्याच्याबद्दल तुम्ही मगाशी रेफरन्स केलं, हा कार्यक्रम हा लार्जली जगामध्ये वेगवेगळ्या ज्या या फेलोशिप्स ज्या वापरतात, त्याचं मेन उद्दिष्ट आहे स्वतःला ओळखणं. म्हणजे स्वतःकडे ऑब्जेक्टिव्हली बघू शकणं. नेहमी ती म्हणजे एक आमचे खूप सिनियर असे गृहस्थ होते, ते सांगायचे की ऋग्वेदामधली एक सुरुवातीचीच एक गोष्ट आहे की एका झाडावरती 2 फांद्या आहेत आणि त्या 2 फांद्यांवरती 2 पक्षी बसलेले आहेत. एक पक्षी आहे तो ते फळ खातोय आणि ते फळ खाण्यामध्ये तो पूर्णपणे मग्न झालेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला असलेला फांदीवरचा सापसुद्धा त्याला दिसत नाही आहे. तो पूर्णपणे त्या फळामध्ये मग्न झालेला आहे. हा जो पक्षी आहे हा कर्ता भावात आहे. तो त्याचं आयुष्य, त्याच्या आयुष्याची फळं त्यांच्यामध्ये पूर्णपणे गुंतलेला आहे. त्याचं लक्ष नाही, भानावरती तो नाही आहे, तो पूर्णपणे त्या फळात हरवलेला आहे. आणि दुसऱ्या फांदीवरती एक पक्षी बसलेला आहे, तो ह्या पक्षाला फळ खाताना बघतोय. त्याला ते फळही दिसतंय, तो पक्षी दिसतोय आणि तो सापही दिसतोय. हा जो पक्षी आहे हा साक्षी भावात आहे. तर त्याला हे सगळं दिसतंय. तर ज्या वेळेला मी साक्षी भावात जाऊन माझ्या स्वतःकडे बघायला सुरुवात करतो, त्यावेळेला माझ्यामधले हे सगळे अवगुण, ज्या प्रकारे विचित्रपणे मी वागलो आहे, जगलो आहे, हे सगळं दिसायला लागतं. पण त्या साक्षी भावात जाण्याची जी प्रक्रिया आहे, कर्ता भावातनं साक्षी भावात जाण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया हे या 12 स्टेप रिकव्हरी प्रोग्राममधनं साध्य होते. म्हणून ह्या कार्यक्रमाच्या मध्ये सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे सगळ्यात आधी तुम्ही म्हटलात तसं ॲक्सेप्टन्स, सरेंडर, मग आपलं काय चुकलं त्याचं अवलोकन करणं, मग माझ्यामध्ये इतर काही प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे मला काढून टाकायला पाहिजे. मला जर का कुठल्याही कंपल्शन शिवाय जगायचं असेल, मुक्त जीवन जगायचं असेल, तर मला ही सगळी कंपल्शन नको आहेत. फक्त दारू किंवा फक्त ड्रग नाही, मला कुठल्याच प्रकारची कंपल्शन नको आहेत. मग तो ऑटोमॅटिकली मग माझ्याकडनं ज्यांना नुकसान झालेलं आहे अशा लोकांची यादी बनवून त्यांची नुकसान भरपाई करणं. कारण परत सोशल रिहॅबिलिटेशन इज इम्पॉर्टंट. तुझं बाबा फिजिकल रिहॅबिलिटेशन झालं, तुझं फायनान्शियल रिहॅबिलिटेशन झालं, तुझं सोशल रिहॅबिलिटेशन व्हायला पाहिजे ना. ज्या लोकांना तो टोप्या लावल्यास, पैसे घेतलेस, उधारी केलीस, खोटं बोललास, त्या सगळ्यांचं पण तर तुला रिहॅबिलिटेशन करायचं असतं, सोशल रिहॅबिलिटेशन. आणि हे सगळं झाल्यानंतर त्या माणसाला एक ऑब्जेक्टिव्हिटी प्राप्त होते, म्हणजे साक्षी भाव त्याला प्राप्त होतो की माझं चुकलं होतं, मला कळलं आहे, आता मला ते परत करायचं नाही आहे, आता मला हे असंच जगायचं आहे. म्हणून त्या ज्या शेवटच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या मेंटेनन्स ऑफ धिस प्रिन्सिपल, म्हणजे आता ह्या भावात राहणं, साक्षी भावात बनून राहणं, यासाठी मग प्रार्थना, ध्यान, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, दैनिक चिंतन, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. एवढंच नाही तर मी नेहमी जागा राहावं की मी हे परत घसरू शकतो, माझा पाय कुठेही अडकू शकतो आणि मी तोंडघशी पडू शकतो, याची जाणीव राहण्यासाठी त्याच्यामध्ये हे पण सांगितलं आहे की म्हणून मला इतर पीडितांच्या बरोबर काम करत राहिलं पाहिजे. मी फक्त आता मुक्त झालो आहे, आता मस्त, आता रोज पिक्चरला जाऊ, हे करू, इकडे तिकडे फिरू, नाही. आता मला माझा वाचलेला वेळ हा इतर मद्यासक्तांच्या किंवा इतर ॲडिक्ट्सच्या मदतीसाठी मला घालायला सुरुवात करायची आहे. त्यामुळे आय रिमेन अलर्ट. जेव्हा मी इतर पीडितांकडे बघत असतो तेव्हा मला जाणीव असते की बाबा, जर का माझ्या आयुष्यात योग्य वेळेला इंटरव्हेन्शन झालं नसतं तर एखाद्या वेळेला मी ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थितीत असतो. हा भाव हा जागा राहतो आणि त्यामुळे माणूस भानावरती राहतो किंवा साक्षी भावात राहतो. साक्षी भावात राहतो, बरोबर. मला वाटतं सरांचं हे जे कार्य आहे त्याच्यासाठी एकदा आपण जोरदार त्यांना दाद दिली पाहिजे. कारण कसं असतं ना,
शिवाजी महाराज जन्माला यावेत पण ते शेजारच्या घरात अशी असं नेहमीच आपण म्हणत असतो किंवा आपण ते अनुभवत असतो, बघत असतो. पण असं सरांनी मात्र त्यांना ते स्वतः याच्यातनं गेले, संबंध त्यांचं कुटुंब त्याच्यामध्ये सफर झालं, पण तरीही त्यांनी स्वतः ते मनात ठरवलं, त्याच्यातनं बाहेर पडायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ते बाहेर पडले आणि पुढे येऊन आज समाजासाठी ते एवढं काम करता आहेत. तर मला असं वाटतं की हे फारच कौतुकास्पद आहे आणि अशी फार कमी माणसं आपल्याला जगामध्ये बघायला मिळतात. असतीलही खूप, जसं सरांनी सांगितलं की एवढ्या 87 फेलोशिप्स आहेत, 12 डे प्रोग्राम आहे, रोटरीचे लोक काम करत आहेत, अनेक संस्था आज 10-10,500 संस्था भारतामध्ये काम करत आहेत. हे सगळं असलं तरी कसं असतं ना, आपल्याला माहिती एखाद्या माणसाविषयी आपल्याला माहिती आहे आणि मग आपण त्याचं कौतुक करतोय, त्याचा अनुभव घेतोय, तर ती परिस्थिती फार वेगळी असते आणि ती आपल्या मनाला फार स्पर्शून जाणारी असते असं मला वाटतं. धन्यवाद सर, आज आपण इथे आलात आणि अतिशय सुंदर माहिती दिलीत. म्हणजे कुठे दागिन्यांसारखा नाजूक विषय की सेनोरिटाचा ब्रँड तो निर्माण करणं, तो जगवणं, टिकवणं, त्याची लोकप्रियता मिळवणं, हा एक भाग आणि हे त्यांचं पडद्यामागचं जग आणि ते पडद्यावर पुढचं जग असं मी म्हणेन त्याला. पण दोन्हीही अतिशय कौतुकास्पद आणि स्पृहणीय आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये खूप छान यश मिळालं आहे. तुम्ही खूप छान काम करतात, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि आज तुम्ही आमच्या या गप्पांसाठी वेळ दिलात, आवर्जून इथे आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हो, जरूर. सो हे जी मोठाली नावं जी आहेत ही सगळे खरे सोनार आहेत किंवा सोन्याचे दागिने करणारी मंडळी आहेत. आम्ही जे आहोत हे लार्जली इमिटेशन ज्वेलरी किंवा गोल्ड प्लेटेड ज्वेलरी ह्या सेगमेंटमध्ये आहोत. सो असं नाही आहे, आमच्यामध्ये पण आमच्या सेक्टरमध्ये पण खूप मोठाली ब्रँड्स आहेत, नावं आहेत. परंतु मी असं म्हणेन की आपली पॉप्युलेशन एवढी मोठी आहे की माझ्यासारखी अजून 56 माणसं जरी काम करत असली तरीसुद्धा ती पूर्ण डिमांड होणार नाही आहे. सो देर इज इनफ फॉर एव्हरीबडी. म्हणजे रोजच नवीन पॅटर्न्स, रोजच नवीन स्टाईल्स, रोजच नवीन नवीन आणि दर वर्षाला एक नवीन गिऱ्हाईकांची लाट. एखादं काहीतरी सिरियल येतं मराठीमध्ये आणि पेशवाई दागिन्यांनी नटलेली ती नटी असली की पुढचे 3 महिने आम्ही फक्त पेशवाई दागिने असं. सो आणि आम्हीच असं नाही, म्हणजे ते अगदी 100 रुपयापासून ते 10 लाखापर्यंत सगळे पेशवाई दागिन्यातच असतात. ज्याला 10 लाखाचे परवडतात ते 10 लाखाचे घेतात, ज्याला 100 परवडतं तो 100 घेतो, पण सगळ्यांना ते पेशवाई दागिने घालायचे असतात. सो देर इज प्लेस फॉर एव्हरीबडी. सगळ्यांच्यासाठी पुरेशी जागा आहे या मार्केटमध्ये. सो पूर्वी आम्ही स्पेसिफिक डिझाईन्स घडवून घ्यायचो, पण आम्हाला एक कळलं की पारंपरिक जे दागिने आहेत आपले हे चिरंतन आहेत. म्हणजे त्याची जी क्रेज आहे ही म्हणजे आता कितीही जनरेशन्स पुढे गेल्या तरी ते दागिने जे आहेत त्याच्यामध्ये थोडंसं ट्विकिंग, थोडंसं चेंज केला की तो परत एकदम फ्रेश होतो. म्हणजे अगदी साधी ठुशीसारखा दागिना असेल पण त्या ठुशीमध्ये एखादा कलर मोती टाकला की तो वेगळा दागिना होतो. सो असं पारंपरिक दागिन्यांना थोडंसं नूतनीकरण करून नवीन जनरेशनला पण आवडेल आणि जुन्यांना पण त्याचं काय फारसं वावगं वाटणार नाही इतपत या स्टँडर्ड डेव्हिएशनमध्ये आम्ही काम करतो. सो त्याच्यासाठी जे आमचे आर्टिस्ट लोक असतात ते दर नव्या सीझनसाठी एक कलेक्शन बनवतात. मग त्याच्यातनं आम्ही साधारण ठरवतो की आता येणारं लग्न सराई आहे, तर ह्या सराईला हे कलेक्शन जास्त सुटेबल वाटतं आहे. मग असं आम्ही साधारण जजमेंट घेतो आणि त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्ट करतो. मग ती बॅच संपली की संपली, मग पुढचा सीझन नया गेम, नवीन विट्टी, नवीन.
सो सध्या सेनोरिटा ही एका वेळेला म्हणजे आम्ही साधारणपणे 2011-12 ह्या स्टेजला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही दुकानं वाढवलेली होती आणि त्यावेळेला ॲक्च्युली आमचा प्लॅन होता टू एक्सटेंड अक्रॉस द कंट्री. जवळजवळ 100 दुकानांचं तर आम्ही प्लॅनिंग केलेलं होतं. त्यावेळेला आमची 55 एक दुकानं होती 2011मध्ये. आणि त्याच्यानंतर ॲमेझॉन हॅपन्ड, फ्लिपकार्ट हॅपन्ड, स्नॅपडील हॅपन्ड आणि ऑनलाईन बिझनेसनी खूप सगळे छोटे छोटे एंटरप्रेनर्स, अगदी 100 पीस घेणारा असलेला माणूससुद्धा ॲमेझॉनवरती जातो आणि अर्ध्या किमतीमध्ये दागिना विकतो. आता त्याला काय दुकान नाही, स्टाफ नाही, काय नाही, त्याला काय 100-150 मिळाले तरी त्याला पुरेसं होतं. आणि देन वी रिअलाइज की एक मोठ्या प्रमाणामधला जो यंग ऑडियन्स होता हा सगळा मार्केटमधनं निघून गेला आणि फक्त जे कम्प्युटर फ्रेंडली नव्हते अशीच लोक फक्त ट्रॅडिशनल मार्केटमध्ये राहिले. जे कोणी ऑनलाईन शॉपिंग करणारे होते ते विचारायचे, अरे कोण नौपडाला जाणार, कोण स्टेशन रोडला जाणार, घरी बसल्या बसल्या ऑर्डर करा, 3 दिवसात घरी डिलिव्हरी, नाही पसंत पडला तर परत करा. ही जेव्हा टेंडन्सी यायला लागली त्यावेळेला रिटेल म्हणजे फक्त माझाच नाही सगळाच रिटेल बिझनेस एका मोठ्या टर्मॉइलमधनं गेला. त्याच्यानंतर एक 2013 ते 15मध्ये एक रिसेशनरी स्टेज आली. सो आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठी पनिशमेंट म्हणजे करोनामधनं तगलो आम्ही, तेच मोठी आहे. म्हणजे अजून 3 महिने चाललं असतं तर मी बंद केलं असतं, कारण ऑलमोस्ट जवळजवळ 2 वर्ष आम्ही अर्धं भाडं आणि अर्धे पगार वाटून त्या म्हणजे 1-1.5 कोटी रुपये नुसते आम्ही ते दुकान जिवंत ठेवण्यासाठी खर्च केले. आणि त्याच्यानंतरही बाहेर येताना बाहेर येणार का नाही, टिकणार का नाही, हे सगळं चित्र. सो मी असं म्हणेन की ह्या सगळ्या लढाईमधनं आम्ही टिकू शकलो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आज टर्नओव्हर हा फक्त एक 5-6 कोटीचा आहे आणि जी 55 दुकानं होती त्याच्यामधनं आता फक्त आमची 10 दुकानं उरलेली आहेत. परंतु मी असं म्हणेन की ब्रँडची इमेज ही खूप मोठी आहे. म्हणजे माझे काही मित्रमंडळी म्हणतात की तूने जो प्रेजेंस क्रिएट किया है उससे ऐसे लगता है कि डेफिनेटली 200-500 करोड की कंपनी होगी. सो तेवढा मोठा तो ब्रँड निर्माण झाला, पण अनफॉर्च्युनेटली त्याला आम्ही पूर्णपणे कॅपिटलाइज नाही करू शकलो. किंवा माझा मुलगा वगैरे नेहमी म्हणतात की हे असं फॉरेन फंडिंग वगैरे येतं असं काहीतरी घेऊन वगैरे मोठ्या प्रमाणात वगैरे. मी त्याला म्हटलं बाबा तुला करायचं असेल तर कर. आय एम हॅपी डुईंग व्हॉट आय एम डुईंग. आणि माझी जी आवडती मार्केट्स आहेत त्या मार्केटमधली माझी जी काही लिमिटेड शॉप्स आहेत ती चांगली वेल एस्टॅब्लिश्ड आहेत, चांगली रेप्युटेड आहेत. आणि अशा काही मार्केट्स आहेत जिथे वी आर बिईंग इन्व्हायटेड टू कम. सो प्रॉबेबली परत आम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये वाढवू अशी आता सध्या चिन्ह दिसत आहेत. पोस्ट करोना आता 2-3 वर्षानंतर मार्केट परत एक हेल्दी रूपामध्ये येताना दिसतंय. सो परंतु आम्ही अननोन मार्केट्समध्ये नाही जाणार, कारण अननोन मार्केट्समध्ये गेल्यावरती जे ब्रँड क्रिएशनची कॉस्ट आहे त्याच्यामध्ये तो रिटेल व्यवसाय जस्टिफाय होत नाही. नोन मार्केट्समध्येच म्हणजे पुणे, नाशिक, महाराष्ट्रामध्ये कुठेही नागपूर वगैरे, औरंगाबाद वगैरे इथपर्यंत आम्ही पसरायचा विचार करतोय अजूनही. हॅलो, माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की असं आता जनरल कन्सेप्ट आहे की एज इज जस्ट अ नंबर, यू कॅन स्टार्ट युअर सेकंड करिअर आफ्टर रिटायरमेंट. तर या एज ग्रुपसाठी तुम्ही काय सजेस्ट करू शकता? दुसरा प्रश्न हा आहे की डी ॲडिक्शनसाठी कुठलं एज ग्रुप मोर पोटेन्शियल आहे, की बाबा 35-40ला सुद्धा डी ॲडिक्शन करणं सोपं आहे का, किंवा त्याच्यासाठी विशेष काही प्रयत्न करावे लागतील का? हे माझे 2 प्रश्न आहेत. सो लेट्स टेक युअर सेकंड क्वेश्चन फर्स्ट. दुसरा जो प्रश्न आहे की डी ॲडिक्शनसाठी कुठलंही वय हे चुकीचं नाही आहे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की तो पिकल्याशिवाय ते फळ पडत नाही. ओके, आणि तो पिकला नसेल तर त्याचं एक्सपेरिमेंटेशन चालू राहणार. आता फॉर एक्झाम्पल एखादा 20-25चा मुलगा असेल ज्याने 18व्या-17व्या वर्षी प्यायला सुरुवात केलेली आहे आणि तो 20-22पर्यंत त्याला असं वाटत असेल की अरे माझ्या पुढे पूर्ण अख्खं आयुष्य पडलेलं आहे, अजून तर माझं काहीच झालेलं नाही आहे, माझं काही नुकसानही नाही झालेलं आहे. अरे तू नोकरीच नाही केली, तुझं लग्नच नाही झालं तर तुझं नुकसान होणार कुठनं?
ओके, तू आईबापांच्या जीवावरती अजून जगतोय. सो दॅट स्टेज मुलं पटकन बाहेर येत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की अजून खूप अपने को जीना बाकी है. परंतु ज्यांच्यावर थोडीशी जबाबदारी आहे, कुटुंब आहे, नोकरी धंदा आहे, ज्यांच्यावरती म्हणजे प्रपंचाची ज्याला म्हणतो आपण जबाबदारी आहे, ही मंडळी ही पटकन म्हणजे ती ऑलरेडी ओझ्याखाली दबलेली असतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा रिलीफ मिळाला तर ते बरं वाटतं. पण असं काही वय नाही आहे. आता फॉर एक्झाम्पल मी आलो 28व्या वर्षी, ते ॲक्च्युली कमी वयामध्ये आलो आणि टिकलो, हे आश्चर्याची गोष्ट आहे. कारण त्यावेळेला युअर लॉजिक, तुमची स्वतःवरची हिंमत, धमक हे जरा जास्त असते, मैं कर लूंगा वगैरे वगैरे. पण जसं तुम्ही उशिरा म्हणजे 60कडे वळता, 50, 60कडे वळता आणि अख्खं आयुष्य तुमचं विस्कळीत झालेलं असतं, तर त्याच्यात दोन मनस्थिती असतात. एक म्हणतं अभि क्या सब कुछ चला गया, अभि क्या फायदा आहे वगैरे, असंही होतं. परंतु काही हरकत नाही, जे काय आहे त्याच्यातनं मी पुन्हा उभार राहू शकतो, हा पण भाव आहे. आणि कोणालाही, जो कोणी ॲक्च्युली त्या ट्रॅपमध्ये अडकलेला आहे, त्यातनं बाहेर निघणं हा एवढा मोठा रिलीफ असतो की त्या प्रत्येकाला संधी मिळणं हे आम्ही नेहमी म्हणतो की व्यसनाधीन होऊन लाखो करोडो लोक मरतात, त्याच्यासाठी आपण जबाबदार नाही. परंतु त्यांना उपाय आहे हे माहीत न होता ते मेले, तर त्याच्यासाठी आपण जबाबदार आहोत. खरं आहे, तर कमीत कमी उपाय आहेत हे त्यांच्या कानापर्यंत जायला पाहिजे. ते उपाय घेणार का नाही घेणार का कधी घेणार का काय, हा आपला मुद्दा नाही आहे. पण उपाय उपलब्ध आहेत हे त्या प्रत्येक कानापर्यंत पोचलं पाहिजे. अँड फॉर दॅट वी आर रिस्पॉन्सिबल. हा झाला तुमचा दुसरा प्रश्न. राहिला पहिला प्रश्न की तुम्ही म्हटलात की 60 काय आणि 65 काय, एज इज जस्ट अ नंबर. तुम्हाला जर का अजूनही खुमखुमी आहे, काहीतरी करावं असं जर का वाटत असेल, तर इनफॅक्ट तुम्ही आता जास्त शहाणे आहात. तुम्ही म्हणजे आयुष्याच्या वेगवेगळ्या अनुभवातनं तावून सुलाखून जर का तुम्ही निघालेले, तर तुम्ही आता जे कराल हे जास्त डोळे उघडून आणि जास्त चांगल्या रीतीने कराल. ज्या चुका मी 28-30मध्ये वेडेपणाने केल्या, त्या चुका मी आता नाही करणार. आता मी कॅल्क्युलेटेड, जास्त बॅलन्स्ड किंवा जास्त वेटेड डिसिजन घेऊ शकणार. त्यावेळेला इट वॉज रेकलेसनेस. आज जेव्हा मी बघतो की मलाही आश्चर्य वाटते की मी कसं काय ती जनरल मॅनेजर मार्केटिंगची नोकरी सोडली, 28व्या वर्षी ती गाडी बिडी सोडून आलो आणि येताना चक्क मी स्कूटर घेऊन आलो आणि अभी मैं करेगा. हे वेडे पण हे त्या 28व्या वर्षाला सुटेबल आहे, पण ते आत्ता नाही सुटेबल, ते आता नाही होणार ते माझ्याच्याने. सो ॲज यू सेड की विथ एज ऑल्सो कम्स विजडम. तर ह्या वयात जे आपण करायला सुरुवात करू, हे नक्की जास्त कमिटमेंटनी, जास्त विचार करून आपण ते करू. म्हणजे इनफॅक्ट मोर मॅच्युअर्ड डिसिजन असं म्हणतात. करेक्ट. धन्यवाद सर, आपण इथे आलात त्याबद्दल. गप्पांच्या टीमच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद मान्य करते. थँक्यू व्हेरी मच. गप्पांनी मला इथे बोलवलं आणि मला ह्या सगळ्या वेगवेगळ्या विषयांवरती बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी खरोखर मनापासून आभारी आहे तुमच्या सगळ्यांचा. आणि तुम्ही सगळेजण शांतपणे बसून, माझ्या बायकोनी मला आधीच धमकी दिली होती, बाबा तू तुझं ज्ञान बिन पाजू नकोस ना, जरा गप्पा मारल्यासारखं लाईटली बोल. आय डोंट नो मी काय सो काही ज्ञान बिन दिलं असेल तर त्याबद्दल माफी करा. सो असं बरोबर. सो वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस कोचेस असतात, पण हे सगळे एक्सपेन्सिव्ह प्रकार असतात. आपल्या मनात काही जर का विचार असेल की मला हे करता येईल का, आणि त्या संदर्भात तुम्ही काही आता म्हणजे बिझनेस प्रमोशनची नेटवर्क्स असतात, नवीन नवीन मंडळी नवीन नवीन काहीतरी करत असतात. पण
जर का तुम्ही असं म्हणलात की मी बिझनेस कसा करायचा हे कोण शिकवेल, तर ती बिझनेस मॅनेजमेंट स्कूल्समध्ये असतं आणि ते सगळं दॅट इज ॲट अ मच यंगर एज. व असं कोणी विनामूल्य करत असल्याचं मला ऐकिवात नाही आहे फारसं. पण छोट्या छोट्या बिझनेसना सुद्धा वाव मिळावा म्हणून कार्य करणारे काही नेटवर्क्स आहेत, जी म्हणजे आता BNI सारखं आहे, बिझनेस नेटवर्किंग इंडिया, किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे आहेत. आता ते एक BBN आहे, ब्राह्मण बिझनेस नेटवर्क, किंवा अशी वेगवेगळी नेटवर्क आहेत. रोटरी मीन्स बिझनेस, अशा RMB, अशा वेगवेगळ्या टाईपच्या फेलोशिप्स आहेत, जिथे छोटे छोटे बिझनेसमॅन येऊन तिथे असलेल्या सिनियर्सकडनं मार्गदर्शन घेऊन शिकू शकतात. खूप वर्षापूर्वी एका मारवाडी ग्रुपनी आम्हाला अप्रोच केलं होतं फॉर पार्टनरशिप. आणि मला माहिती होतं की फायनान्शियल पार्टनरशिप इज नेवर अ पार्टनरशिप. फायनान्शियल पार्टनरशिप इज बेसिकली अ टेकओव्हर. ओके, कारण तू मेहनत केलेली आहेस, तुझी आयडिया आहे, तू सगळं उभं केलं आहेस, आणि तो फक्त पैसा घेऊन येणार आणि त्याच्यामध्ये भागीदारी घेणार. त्याच्या मागचं उद्दिष्टच हे असतं की माझा पैसा लावून मी हा घेणार. सो असे 1-2 वेळेला गोष्टी घडल्या. एक वेळेला जो मी म्हटलं की ज्यांनी आमचं प्लेटिंग वगैरे करत होतं त्यांनीच स्वतः प्रपोज केलं की हम दोनों इसको मर्ज करते, तुम्हारा एक्सपर्टीज. तो एक खटाटोप झाला. पण त्या व्यतिरिक्त असं कुठल्या मोठ्या ब्रँडनी आम्हाला अप्रोच करून की बाबा वी आर इंटरेस्टेड इन युअर ब्रँड वगैरे, अशा प्रकारचं काही आमच्या बाबतीत तरी घडलं नाही. थँक्यू सो मच. थँक्यू.